Hello dear students, so 12th standard CS1 marathon series part 2 for the chapter number 1 that is operating system. So already previous video मध्ये आपण part 1 च्या व्हिडिओ मध्ये आपण भरपूर कन्सेप्ट डिस्कस केलेत. ठीक आहे, हा थोडा थेरॉटिकल चॅप्टर आहे, इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, 22 मार्क्सचं वेटेजचं चॅप्टर आहे. एका व्हिडिओमध्येच पूर्ण स्ट्रेच करण्यापेक्षा आपण 2 व्हिडिओमध्ये कंप्लीट करतोय. पार्ट 2 चा व्हिडिओ हा लास्ट व्हिडिओ असेल आणि जे क्वेश्चन्स आपण डिस्कस करतोय ना, हाच तुमचा पेपर असेल. ठीक आहे, तर तुम्हाला पेपर वेटेज तर माहिती आहे. द फर्स्ट चॅप्टर ऑपरेटिंग सिस्टम चालू आहे आपला. पार्ट 1 ऑलरेडी कंप्लीट झालाय. ज्या स्टुडंटनी पार्ट 1 नाही बघितले, आधी पार्ट 1 कंप्लीट करा. पार्ट 1 कंप्लीट झाल्यानंतर पार्ट 2 चा व्हिडिओ स्टार्ट करा, कारण पार्ट 1 मध्ये पण खूप सारे इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपण कव्हर केलेले आहेत. ठीक आहे, पार्ट 1 चा शेवटचा पोर्शन मध्ये माझा व्हिडिओ बंद झाला होता, पण ठीक आहे, जिथून आपला व्हिडिओ बंद झाला होता तिथून मी हा व्हिडिओ कंटिन्यू करतोय. ठीक आहे, ऍज यू ऑल नो की मी रेकॉर्ड करताना कॅमेराच्या त्या साईडला कोण नसतं. सो इन केस लास्ट लेक्चर तो झाला, बहुतेक तो व्हिडिओचा एक टॉपिक होता, डम टर्मिनल, इंटेलिजंट टर्मिनल. 10 मिनिटं मी एक्सप्लेन करत गेलो, पण ते रेकॉर्डच झालं नाही. ठीक आहे, नॉट इश्यू. मी परत रेकॉर्ड करतो तो वाला पार्ट तुमच्यासाठी, कारण तो पण इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर 22 मार्क्सचं वेटेज आहे. कम्प्लिटली थिओरिटिकल चॅप्टर, हा पूर्ण चॅप्टर थिअरी आहे. ठीक आहे, यू हॅव द थिओरिटिकल नॉलेज. सेकंड चॅप्टर पण पूर्ण थिअरी आहे. आता बाकीचे 2 चॅप्टर कसं थिअरी प्लस तुम्हाला कोडिंगचं पण नॉलेज पाहिजे. तर ठीक आहे, थिअरी प्लस कोडिंग. पण पहिले 2 चॅप्टर तर तुमच्यासाठी एकदम थिओरिटिकल कन्सेप्ट आहेत. जे क्वेश्चन मी तुमचे घेतोय, जे क्वेश्चन्स आपण इथं डिस्कस करतोय, तेच क्वेश्चन्स तुमच्या पेपरमध्ये असणार आहेत. ठीक आहे, पीवायक्यूज बघून घ्या. भरोसा होत नाही तर पीवायक्यूज बघून घ्या, तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे, चलो. हा, इथून आपल्याला कंटिन्यू करायचं आहे व्हिडिओ पासून. ठीक आहे, याच्या आधीचे सगळे कन्सेप्ट मी तुम्हाला एक्सप्लेन केलेत, पण व्हिडिओ हा रेकॉर्ड नाही झाला होता. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही फीचर्स ऑफ लिनक्स पर्यंत बघितलं असेल, बरोबर. फीचर्स ऑफ लिनक्स पर्यंत आपला कंप्लीट झाला होता. इम्पॉर्टंट आहे फीचर्स ऑफ लिनक्स. त्याच्यानंतर तुम्हाला माहित पाहिजे व्हीडीयू काय असतो. व्हीडीयू म्हणजे व्हिज्युअल डिस्प्ले युनिट असतो. व्हीडीयू म्हणजे काय असतो? व्हिज्युअल डिस्प्ले युनिट. आता मला वाटतं ऑपरेटिंग सिस्टम काय ते सगळं सांगायची गरज नाही तुम्हाला, ऑलरेडी पार्ट 1 मध्ये आपण कंप्लीट केलं, तरी शॉर्ट मध्ये सांगतो. व्हॉट इज ऑपरेटिंग सिस्टम? ऑपरेटिंग सिस्टम इज द इंटरफेस ऑर द इंटरमिडिएट बिटवीन द कम्प्युटर हार्डवेअर अँड द कम्प्युटर युजर. कम्प्युटर युजर आणि कम्प्युटर हार्डवेअरच्या मध्ये जो असतो मध्ये, त्यालाच आपण काय म्हणतो? ऑपरेटिंग सिस्टम असं म्हणतो, बरोबर. मग ऑपरेटिंग सिस्टम आपल्याला 3 मेन सर्व्हिसेस देतात: इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट, प्रोसेस मॅनेजमेंट आणि मेमरी मॅनेजमेंट. आता इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट काय असतो ते सगळं आपण डिटेलमध्ये डिस्कस केलं. प्रोसेस मॅनेजमेंट काय असतो ते पण आपण डिस्कस केलं. मेमरी मॅनेजमेंट आपण डिस्कस केलं. आता आपण करतोय काय चॅप्टरमध्ये? इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट, प्रोसेस मॅनेजमेंट आणि मेमरी मॅनेजमेंटचे सब एरियाज आपण डिस्कस करतोय चॅप्टरमध्ये पुढे. ठीक आहे, पण त्याच्या आधी आपल्याकडे छोटे छोटे टॉपिक्स असतात, जसं की व्हिडिओ वगैरे. व्हिडिओ म्हणजे काय? व्हिज्युअल डिस्प्ले युनिट. आता व्हिज्युअल डिस्प्ले युनिट ना 2 प्रकारचे असतात. एकाला आपण काय म्हणतो? एकाला आपण म्हणतो डम टर्मिनल आणि एकाला आपण म्हणतो इंटेलिजंट टर्मिनल. जसं की मी तुम्हाला डम टर्मिनलचं एक एक्झाम्पल देतो. व्हिज्युअल डिस्प्ले युनिट, सेकंड व्हिज्युअल डिस्प्ले युनिट, हे फक्त डिस्प्ले करतील. ठीक आहे, जसं की तुमचा मॉनिटर, हा झाला तिसरा व्हिडिओ. ठीक आहे, आता व्हिज्युअल डिस्प्ले युनिट मध्ये डम टर्मिनल काय असतं माहिती आहे का? आता फॉर एक्झाम्पल डम टर्मिनलचा ना तुम्हाला सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल देतो. तुम्ही कधी ना कधी हे मॅगडी, KFC इथं तुम्ही गेला असाल, मॉलमध्ये तुम्ही व्हिजिट केलं असेल, तर तुम्ही मॅगडीला गेला असाल, बरोबर. तर मॅगडी आपल्याकडे एकच मॅगडी असतो का? नाही. ऑल ओव्हर इंडिया देर आर हंड्रेड्स ऑफ मॅगडीज अवेलेबल, राईट. महाराष्ट्रामध्ये भरपूर मॅगडीज आहेत. पण तुम्ही कोणत्याही मॅगडीमध्ये जा, तुम्हाला ना सगळीकडे ना असं टीव्ही दिसतोय, छोटासा व्हिज्युअल डिस्प्ले युनिट दिसतो, एक मॉनिटर दिसतो. आणि तुम्ही कोणत्याही मॅगडीमध्ये ना सगळीकडे एकच गोष्ट डिस्प्ले केला असतो. सगळीकडचा जो ऑफर असतो सेम ऑफर असतो. सो एक ऑफर समजा मॅगडीचा एक ऑफर समजा तुम्ही एका स्टोअरमध्ये बघितला, तर तोच ऑफर तुम्हाला दुसऱ्या स्टोअरमध्ये पण दिसतो. ठीक आहे, तर हा झाला डम टर्मिनल. याला काय म्हणतो? डम टर्मिनल. तुम्ही कोणत्याही मॅगडीमध्ये जा, तुम्हाला तोच दिसणार आहे ना. वेगळं काही दिसणार आहे का? नाही. सो इथं डेटा प्रोसेसिंग होत नाही. जो डिस्प्ले केलाय तो ऍज इट इज डिस्प्ले होणार. तर या टर्मिनलला आपण म्हणतो डम टर्मिनल. तो स्वतःहून काही विचार करत नाही, फक्त आपण जे डिस्प्ले करायला सांगतोय तेवढं डिस्प्ले करणार. सो इन शॉर्ट वी कॅन से हियर देयर इज नो डेटा प्रोसेसिंग. डेटा प्रोसेसिंगचा काहीच कन्सेप्ट इथं होत नाही. आपण जे डिस्प्ले करतोय तेवढंच आपल्या स्क्रीनवरती डिस्प्ले होणार. या टर्मिनल्सला आपण म्हणतो डम टर्मिनल. या टर्मिनल्सला आपण काय म्हणतो? डम टर्मिनल. ओके, नाव सेकंड इंटेलिजंट टर्मिनल. नावावरूनच कळते इंटेलिजंट टर्मिनल. फ्रॉम द नेम इटसेल्फ यू कॅन जज. हा, आता इथे जे डिस्प्ले युनिट असतात ना, इथं जे काही डिस्प्ले युनिट असतात, ऑल द डिस्प्ले युनिट कॅन फंक्शन इंडिपेंडेंटली अँड हॅव द कॅपॅबिलिटी ऑफ डिसिजन मेकिंग. हे सगळे इंडिपेंडेंटली फंक्शन करू शकतात. आणि इथं होतो डेटा प्रोसेसिंग. येस, हियर देयर इज डेटा प्रोसेसिंग. सो इथं डेटा प्रोसेस होतो. जसं की तुम्हाला एक एक्झाम्पल देऊ.
तर तुम्ही सिटीजमध्ये वगैरे ना चौकात वगैरे बघित असेल, मेन सिटीमध्ये किंवा मेन एरियामध्ये किंवा मेन लोकेशनवरती तुम्ही बघितलं असेल, वेदर फोरकास्ट एक डिस्प्ले तुमच्या समोर दिसत असतो, एलईडीचा वेदर फोरकास्ट एक मोठा टीव्ही दिसतो. ठीक आहे. आता पुण्यामध्ये जो डिस्प्ले युनिट आहे तो बेसिकली पुण्याचा वेदरच्या अकॉर्डिंग तुम्हाला इन्फॉर्मेशन डिस्प्ले करणार. आता मुंबईमध्ये जो व्हिज्युअल डिस्प्ले युनिट आहे, व्हिज्युअल डिस्प्ले युनिट जो मुंबईमध्ये आहे, ठीक आहे, तो मुंबईच्या वेदरच्या कंडिशनच्या अकॉर्डिंग तुम्हाला इन्फॉर्मेशन डिस्प्ले करणार. सो बेसिकली हे सगळे युनिट एकच गोष्ट डिस्प्ले करत नाही. जसं की इथं डम टर्मिनलवरती एव्हरीवन वॉज डिस्प्लेइंग ओनली वन थिंग, सगळे एकच गोष्टी डिस्प्ले करत होते, कारण इथं कोणताही डेटा प्रोसेसिंग होत नाही. पण इथं सगळे इंडिव्हिज्युअल म्हणजे इथं डेटा प्रोसेसिंग होऊ शकतो. ज्या टर्मिनल्सवरती डेटा प्रोसेसिंग होतो त्या टर्मिनल्सला आपण म्हणतो इंटेलिजंट टर्मिनल्स. ठीक आहे. सो पुण्याचं वेदर फोरकास्ट पुण्याच्या कंडिशनच्या अकॉर्डिंग त्याचं रिफ्लेक्ट होणार. मुंबईचा वेदर फोरकास्ट मुंबईच्या वेदरच्या कंडिशनच्या अकॉर्डिंग रिफ्लेक्ट होणार. तो सगळ्या डिस्प्ले युनिटमध्ये डिफरंट इन्फॉर्मेशन डिस्प्ले होतो. सो दिस इज कॉल्ड एज अ इंटेलिजंट टर्मिनल. आणि ज्या डिस्प्ले युनिटवरती, ज्या व्हिज्युअल डिस्प्ले युनिटवरती एकच गोष्ट रिपीट होतो तर त्याला आपण म्हणतो डम टर्मिनल. आय होप सो तुम्हाला क्लिअर असेल व्हॉट इज डम टर्मिनल अँड व्हॉट इज इंटेलिजंट टर्मिनल. ठीक आहे. आता तुम्हाला नोट्स पण लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. एक्झाम मध्ये असं लिहिता आलं पाहिजे, अ व्हिज्युअल डिस्प्ले युनिट और टर्मिनल इज नथिंग बट अ कॉमन इनपुट आउटपुट मीडियम. हा काय असतो? कॉमन इनपुट आउटपुट मीडियम असतो. म्हणजे आपण इथं इनपुट पण देऊ शकतो आणि आउटपुट पण घेऊ शकतो, असं युनिट असतो तो. ठीक आहे. देर आर जनरली टू पार्ट्स ऑफ टर्मिनल, दॅट इज इनपुट आउटपुट हार्डवेअर then that consists of input unit and output unit. म्हणजे हा व्हीडीयू मध्ये इनपुट युनिट पण असतो आणि आउटपुट युनिट पण असतो, दोघांचं कॉम्बिनेशन मध्ये आपला व्हीडीयू असतो. ठीक आहे. चलो, आणि टर्मिनल दोन टाइपचे असतात, एकाला आपण म्हणतो डम टर्मिनल आणि एकाला आपण म्हणतो इंटेलिजंट टर्मिनल. आताच आपण जस्ट डिस्कस केला की डम टर्मिनल आणि इंटेलिजंट टर्मिनल काय, पण एक्झामला तुम्हाला असं लिहिता आलं पाहिजे, अ डम टर्मिनल consists of microprocessor on which small programs can run, only small programs can run and a limited amount of memory. हा, इथं एक छोटंसं बेसिक मायक्रो प्रोसेसर असेल आणि खूप छोटंसं मेमरी असेल, कारण इथं डेटाला प्रोसेस करायचं नाहीये ना, तर छोटंसं एक मेमरी असेल आणि छोटंसं एक लाईक मायक्रो प्रोसेसर असेल, बिकॉज हिअर देर इज नो डेटा प्रोसेसिंग, फक्त जे दिले ते डिस्प्ले करायचं. सो दॅट इज कॉल्ड एज डम टर्मिनल. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर बेसिक इनपुट आउटपुट ऑपरेशन. येस, एकदम बेसिक ऑपरेशन आपण परफॉर्म करू शकतो. अ डम टर्मिनल डज नॉट प्रोसेस डज नो प्रोसेसिंग ऑन इनपुट कॅरेक्टर्स. येस, तो तर डम टर्मिनल जो आहे तो डेटा प्रोसेसिंग करत नाही. सो हिअर देर इज नो डेटा प्रोसेसिंग. डेटा प्रोसेसिंग डम टर्मिनल वरती होत नाही. ओके, देन व्हॉट इज इंटेलिजंट टर्मिनल? अँड इंटेलिजंट टर्मिनल हॅज पॉवरफुल हार्डवेअर. येस, त्याच्याकडे पॉवरफुल हार्डवेअर असेल अँड सॉफ्टवेअर, पॉवरफुल सॉफ्टवेअर दॅट अ डम टर्मिनल म्हणजे डम टर्मिनल पेक्षा इंटेलिजंट टर्मिनलकडे पॉवरफुल हार्डवेअर आणि पॉवरफुल सॉफ्टवेअर असेल, कारण इथं डेटा प्रोसेसिंग पण होतो ना. इट ऑल्सो हॅज मोर मेमरी. येस, मेमरी पण जास्त असतो. इट कॅन कॅरी आउट सम प्रोसेस ऑन इनपुट कॅरेक्टर्स. ऑल्सो इट कॅन प्रोसेस प्रोग्राम्स इंडिपेंडेंटली. येस, सो इथं इन शॉर्ट डेटा प्रोसेसिंग होतो. तुम्हाला मी जो एक्झाम्पल दिला तो एक्झाम्पल जर तुम्हाला समजलं असेल ना, तर तुम्हाला आतापर्यंत डम टर्मिनल, इंटेलिजंट टर्मिनल तर क्लिअर आहे, पण तेवढंच नॉलेज तुम्हाला सफिशियंट नाही आहे. एक्झाम मध्ये तुम्हाला पॉईंट्स पण लिहिता आला पाहिजे, तर एक्झामला पॉईंट्स लिहिण्यासाठी तुमच्या समोर हे नोट्स मी रिप्रेझेंट करतोय. ठीक आहे. तर पटकन हे नोट करून घ्या, स्क्रीनशॉट वगैरे काढू नका, म्हणजे काढू शकता तुमच्या रेफरन्ससाठी, पण कसं आहे लिहून काढणं, व्हिडिओला पॉज करून आत्ताच्या आत्ता लिहून काढून आत्ताच्या आत्ता समजून घेणं याच्यामध्ये फरक असतो. ठीक आहे. सो आय होप सो एव्हरीबडी विल पॉज द व्हिडिओ, यू विल राईट डाऊन दोज नोट्स अँड देन यू विल मूव्ह टू द नेक्स्ट टॉपिक. ठीक आहे. चलो, नेक्स्ट टॉपिक, व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. भरपूर वेळा बोर्ड मध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारतात, पण मी तुमच्या समोर एक इमेज आणलाय. आधी मी तुम्हाला हा एक्सप्लेन करतो, जीयूआय आणि जीयूआय अँड सीयूआय. एकदा तुम्हाला एक कन्सेप्ट क्लिअर आहे ना, तर तुम्हाला टॉपिक एकदम अजून सोपं वाटतं, नोट्स तुम्हाला समजेल. ठीक आहे. जीयूआय चा फुल फॉर्म आधी नोट करून घ्या तुम्ही. जीयूआय चा फुल फॉर्म जो असतो ना, दॅट इज ग्राफिकल युजर इंटरफेस. ग्राफिकल युजर इंटरफेस. ठीक आहे. जीयूआय म्हणजे काय असतो? ग्राफिकल युजर इंटरफेस. आणि सीएलआय म्हणजे काय असतो? कमांड युजर इंटरफेस. सीयूआय म्हणजे काय असतो? काही लोकांना सीएलआय पण म्हणतात बरं का, सीएलआय कमांड लाईन इंटरफेस. काही लोकांना सीयूआय पण म्हणतात, कमांड युजर इंटरफेस. ठीक आहे. मी ना तुम्हाला एक छान एक्झाम्पल देतो बरं का. एक्झाम्पल आहे ना, सगळ्या गोष्टी अजून क्लिअर होतात. जीयूआयचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे ना, जीयूआय ग्राफिकल युजर इंटरफेस सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे विंडोज. तर तुम्ही विंडोजला इमेजिन करू शकता. विंडोज ऑपरेटिंग सिस्टम जो असतो ना, विंडोज ऑपरेटिंग सिस्टम, दॅट इज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल ऑफ ग्राफिकल युजर इंटरफेस.
म्हणजे आपण विंडोज ऑपरेटिंग सिस्टम वापरू शकतो बाय युझिंग ग्राफिक्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही हे बघता ना, हे सगळं माहिती आहे तुम्हाला बरोबर. सगळे ग्राफिक्स माहिती आहे. इंटरनेट एक्सप्लोररचा ग्राफिक्स तुम्हाला माहिती आहे. इंटरनेट एक्सप्लोर कसं असतो, ई दिसतो. ठीक आहे. अच्छा, जर मी तुम्हाला सांगितलं जर असं रेड कलरचा एक प्ले बटन असेल तर त्याला आपण काय म्हणतो, युट्यूब म्हणतो. माहिती ना सगळ्यांना. जर असं एक आता तुम्ही गेस करा बरं का, येल्लो कलरचा बॅकग्राऊंड असेल आणि एक भूत असेल तर काय असतो, स्नॅपचॅट असतो, सगळ्यांना माहिती आहे बरोबर. तर आपल्याला एखादं ऍप्लिकेशन ओपन करण्यासाठी कमांड करायची गरज नाही ना, कोडिंग करायची गरज नाही ना. आय वॉन्ट टू ओपन दिस ऍप्लिकेशन बाय जस्ट सीइंग द ग्राफिक्स, बाय जस्ट सीइंग द आयकन्स, by just seeing the logo we can identify which kind of application is that. So who is going to help us? That is GUI. User, I am the user, right? I am the user. The user can interact with my computer or or with the mobile phone with the help of this graphics. So this type of interaction between me and the computer is called as the graphical user interface. आपण कम्प्युटर सोबत इझिली इंटरॅक्ट करू शकतो विथ द हेल्प ऑफ द ग्राफिक्स. ग्राफिक्स म्हणजे एक तुम्ही नेहमी लक्षात घ्या, ग्राफिक्स म्हणजे काय, ग्राफिक्स म्हणजे इमेजेस, आयकन्स, लोगोज. ठीक आहे. तर तुम्ही यांना यूज करून ज्यावेळेस यांनाच आपण म्हणतो ग्राफिक्स. सो ज्यावेळेस तुम्ही ग्राफिक्सला वापरून ऑपरेटिंग सिस्टमला यूज करता, म्हणजे हे ग्राफिक्स बेसिकली ऑपरेटिंग सिस्टम तुम्हाला प्रोव्हाइड करतात सो दॅट तुम्ही त्या ऍप्लिकेशनला इझिली ओपन करू शकता बरोबर. जसं की आपल्याला माहिती आहे आपल्या फोनमध्ये पण जर आपण असं ओपन केलं तर आपल्याला भरपूर ऍप्लिकेशन दिसतात. तर मला कमांड करायची गरज नाही, मला कोडिंग करायची गरज नाही. आय वॉन्ट टू ओपन फेसबुक, सो नो नीड टू डू कमांड. सो तुम्हाला हा एफचा बटन आहे, एफचा एक लोगो असतो ब्लू कलर मध्ये, त्याला क्लिक केलं की फेसबुक ओपन होतो. सो मी माझ्या ऑपरेटिंग सिस्टम सोबत किंवा मी माझ्या मोबाईल फोन सोबत खूप इझिली इंटरॅक्ट करू शकतो बिकॉज माझा ऑपरेटिंग सिस्टम मला एक फीचर प्रोव्हाइड करतोय. त्या फीचरचं नाव काय आहे, GUI. मीन्स I can interact easily with the mobile phone or easily with the applications by using the images, icons and logos, and that interface or that interaction is called as the graphical user interface. समजलं का सगळ्यांना? समजलं. ठीक आहे. चलो आता कमांड युजर इंटरफेस सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल लिनक्स. आय होप सो यू माइट हॅव हर्ड अबाउट लिनक्स. लिनक्समध्ये पण एक ऑपरेटिंग फेडोरा झालं, उबंटू झालं. जसं विंडोजमध्ये असतो ना विंडोज 7, विंडोज 8, विंडोज 9, तसं लिनक्समध्ये त्याचे व्हर्जन्स असतात. फेडोरा झालं, उबंटू झालं. हे सगळं तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये शिकणार आहात. इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला हे वापरायचंच नाहीये. इंजिनिअरिंगमध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला CLI वापरायचं आहे बरोबर. तर हे सगळं तुम्हाला पुढे समजेल नंतर. ठीक आहे. लिनक्समध्ये पण भरपूर ऑपरेटिंग सिस्टमचे व्हर्जन्स असतात, फेडोरा, लिनक्स. आता इथं तुमच्याकडे असं आयकन्स नसतात. इथं तुम्हाला कोणतंही काम करायचं असेल ना, तुम्हाला असं कमांड, याला आपण म्हणतो कमांड प्रॉम्प्ट. If you want to open anything, if you want to run anything, you have to use the command prompt. So command prompt मध्ये तुम्हाला कमांड टाईप करावं लागेल आणि मग तो तुमचा फंक्शन, म्हणजे तसं तुम्ही इंटरॅक्ट करू शकता तुमच्या कम्प्युटर सोबत. सो कम्प्युटर सोबत तुम्ही इंटरॅक्ट करू शकता बाय युझिंग द कमांड्स. दॅट टाइप ऑफ ऑपरेटिंग सिस्टम इज कॉल्ड एज लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम. अँड व्हेन यू इंटरॅक्ट विथ द कम्प्युटर विथ द हेल्प ऑफ द इमेजेस, आयकन्स अँड लोगोस, दॅट टाइप ऑफ इंटरॅक्शन विथ द कम्प्युटर इज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल ऑफ विंडोज ऑपरेटिंग सिस्टम. समजलं का आता दोघांमधलं डिफरन्स समजलं का? चलो, आता आपल्याला विचारलंय GUI. एक्झामला क्वेश्चन असं विचारतात 3 मार्क्सला क्वेश्चन असं विचारतात, व्हॉट इज मेंट बाय GUI, व्हॉट आर द एसेन्शियल कंपोनेंट्स ऑफ GUI, एक्सप्लेन एनी 3. आपल्याकडे ना भरपूर कंपोनेंट्स असतात GUI चे. टायटल बार, मेनू बार, स्क्रोल बार बरोबर, डायलॉग बॉक्स. सो देर आर लॉट ऑफ कंपोनेंट्स ऑफ GUI. सो यू हॅव टू एक्सप्लेन एनी 3 कंपोनेंट्स. ठीक आहे. तर GUI ला तुम्ही एक्सप्लेन कसं करणार, GUI स्टँड्स फॉर ग्राफिकल युजर इंटरफेस बरोबर. GUI म्हणजे ग्राफिकल युजर इंटरफेस is the interface between the user and the computer system, and the user can interact with the computer with the help of the images, icons and logos. असं तुम्ही तुमच्या ओन वर्ड्स मध्ये पण लिहू शकता. हे बघा, GUI, the interface which replaces cryptic commands by their graphical representation. म्हणजे तुम्हाला कमांड करायची गरज, क्रिप्टिक कमांड म्हणजे काय, कोडिंग करायची गरज नाही. तुम्ही कम्प्युटर सोबत इंटरॅक्ट करू शकता बाय द इमेजेस, बाय द लोगोस. म्हणजे तुम्ही लोगो बघून कम्प्युटर सोबत तुम्ही इंटरॅक्ट करू शकता. त्या इंटरॅक्शनलाच आपण म्हणतो GUI, आर कॉल्ड एज ग्राफिकल युजर इंटरफेस, GUI. ओके. Windows operating system is a GUI based operating system. Yes, Windows is completely based on GUI concept, and Linux operating system is mostly based on the CUI, right? Essential components of GUI are menu bar, scroll bar, control push button, option button, radio button, checkbox. So these all are nothing but the components by which we can interact with the operating system, right? त्याच्यानंतर आपल्याकडे एंट्री बॉक्स असतो, कॉम्बो बॉक्स असतो, डायलॉग बॉक्स असतो, फीडबॅक पॉइंटर मेनू बार असतो. अशा भरपूर गोष्टी असतात आपल्याकडे, आणि आपण या
ऑब्जेक्ट्सला वापरून आपण कम्प्युटरला यूज करू शकतो इन इझी वे. ठीक आहे, समजलं का? चलो व्हिडिओ पॉज करायचा, समजून नोट करून घ्यायचं आणि मग पुढे जायचं. चलो, आता सगळ्यात आधी कोणते 3 एक्सप्लेन करायला सांगितलेत. कधी कधी तुम्हाला स्वतःहून सांगतात की तुम्ही 3 एक्सप्लेन करा, नाहीतर ते लोक देतील तुम्हाला कोणते 3 एक्सप्लेन करायचे. मॅक्झिमम टाइम मेनू बार इज आस्ट. मॅक्झिमम टाइम मेनू बार. अरे तुम्ही कधी ना कधी बघितलं असेल, आता हा मी पीपीटी बनवताना, आता हे सगळं बेसिकली पीपीटी बनवतो आणि पीपीटी बनवताना मी हे सगळं टेक्स्टबुक बघून टाईप करतो. तर पीपीटी बनवताना मेनू बार मला आपला मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटचाच मेनू बार मी क्रॉप केला तिथून स्लिपिंग टूलनी आणि पेस्ट केला. सो आपल्याला जे ऑप्शन्स ना, फाईल, होम, इन्सर्ट, ड्रॉ, डिझाईन, आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर अजून एक खाली बॉक्स येतो. बरोबर. आता जर मी फाईलवर क्लिक केलं, माझा ऑप्शन येणार न्यू, सेव्ह, सेव्ह ॲज, क्लोज. सो आय गेट मेनी मोर ऑप्शन्स. राईट, दिस टाइप ऑफ ऑप्शन्स which we get this called as menu bar. Menu bar normally appears at the top of the window under the window title. Yes, विंडोच्या खाली, मेन विंडोच्या खाली तुम्हाला असं एक बार दिसतो जिथं मल्टिपल ऑप्शन्स असतात, तर त्यालाच आपण म्हणतो मेनू बार. सम कॉमनली यूज मेनू बार ऑप्शन्स आर, हे बघा मेनू बार मध्ये काय काय असतो मेनली, फाईल, एडिट, व्ह्यू, हेल्प. दिसतं तुम्हाला हेल्प, view, file, home, insert, draw. So these all are the common options which are seen in the menu bar. When one of these menu is selected, a pull down menu appears on the screen. So तुम्ही याच्यावर क्लिक केलं तर अजून एक मोठा पुल डाऊन ऑप्शन तुमच्या समोर येतो. ठीक आहे, सो तुम्ही हा काय झाला, हा एक तुम्ही इंटरॅक्ट करता विथ हेल्प ऑफ द GUI. ठीक आहे, आता तुम्ही होमवर क्लिक करा, तिथं मल्टिपल ऑप्शन येतात, त्याच्यासमोर एक छोटं छोटं इमेजेस पण येतात. ठीक आहे, सेव्ह साठी असं फ्लॉपीचा एक इमेज येतो. ठीक आहे, सो क्लोज साठी रेड कलर मध्ये क्रॉस येतो. बरोबर. तर वी कॅन इंटरॅक्ट विथ द कम्प्युटर विथ हेल्प ऑफ दिस काइंड ऑफ इमेजेस, आयकन्स अँड लोगोज. दिस इज कॉल्ड एज GUI. दुसरं असं स्क्रोल बार. स्क्रोल बार सांगायची गरज नाही, तुम्ही बघितलं असेल स्क्रोल करताना असं साईडला स्क्रोल बार येतो, याला आपण म्हणतो व्हर्टिकल स्क्रोल बार. असं खाली पण स्क्रोल बार येतो, त्याला आपण म्हणतो हॉरिझॉन्टल स्क्रोल बार. ठीक आहे, स्क्रोल बार्स अलाव द युजर टू स्क्रोल द विंडो हॉरिझॉन्टली अँड व्हर्टिकली. ठीक आहे, सो हॉरिझॉन्टली किंवा व्हर्टिकली दोन्ही वेज मध्ये आपण विंडोजला स्क्रोल करू शकतो. पीडीएफ तुम्ही ओपन करता ना कम्प्युटरमध्ये पीडीएफ, तर पीडीएफला खाली आपण स्क्रोल करतो ना, स्क्रोल करण्यासाठी काय वापरतो, स्क्रोल बार वापरतो. सो दॅट स्क्रोल बार इज ऑल्सो ऑब्जेक्ट, दॅट इज अ इमेज. सो दॅट इज नथिंग बट GUI. राईट. Scroll bars are generally used to look at information which is not currently visible on screen by scrolling the window horizontally or vertically. So आपल्याला जे दिसत नाही ते बघण्यासाठी आपण ते स्क्रोल करतो हॉरिझॉन्टली और व्हर्टिकली. ठीक आहे, अ स्क्रोल बार कन्सिस्ट ऑफ हॉरिझॉन्टल और व्हर्टिकल स्क्रोल एरिया विथ अ स्लाइडर बॉक्स. येस, आपल्याकडे एक स्लाइडर बॉक्स असतो, तर स्लाइडर बॉक्स मध्ये आपल्याकडे एक स्लाइडर असतो, त्या स्लाइडरने आपण त्याला स्क्रोल करू शकतो विथ एन एरो इन अ बॉक्स ॲट ईच एंड. स्लाइडर बॉक्स गिव्स अ हिंट ऑन साइज अँड पोझिशन ऑफ विजिबल पार्ट ऑफ द ऑब्जेक्ट. तर स्लाइडर आपल्याला एक आयडिया देतो की तुम्हाला काय बघायचंय आणि तुम्हाला काय दिसतंय. मग ते स्लाइडरला असं खाली ओढलं तर आपला जो ऍक्च्युअल कंटेंट तो वर जातो आणि खालचा नवीन कंटेंट वरती येतो. हे सगळं सांगायची गरज नाही, तुम्हाला माहिती ऑलरेडी. तुम्ही कम्प्युटर वापरता, तुम्ही पीडीएफ बघता कम्प्युटरमध्ये, तुम्ही स्क्रोल बारचा वापर करता. सो दॅट स्क्रोल बार इज ऑल्सो अन एक्झाम्पल ऑफ GUI. नेक्स्ट अजून काय माहिती पाहिजे, डायलॉग बॉक्सेस. येस, डायलॉग बॉक्सेस मग 2 टाईपचे असतात. डायलॉग बॉक्सेस इज अ विंडो. डायलॉग बॉक्स म्हणजे काय, तुमच्या समोर असं एक बॉक्स येणार, असं एक बॉक्स. तुमच्या स्क्रीनला विंडो म्हणतो बरं का. तुमचा ऍक्च्युअल जो स्क्रीन दिसतो ना, त्या स्क्रीनला आपण काय म्हणतो, विंडो. काय म्हणतो, विंडो. आणि विंडोवरती जे काही डिस्प्ले होतात त्याला आपण म्हणतो डायलॉग बॉक्सेस. त्या बॉक्सेसला काय म्हणतो, डायलॉग बॉक्सेस. ठीक आहे, चलो. सो अ डायलॉग बॉक्स इज अ विंडो यूज बाय द ऍप्लिकेशन टू इंटरॅक्ट विथ द युजर. सो आपण युजर सोबत इंटरॅक्ट करू शकतो विथ अ बॉक्स विच इज गोइंग टू कम इन फ्रंट ऑफ अस. ठीक आहे, त्यालाच आपण म्हणतो डायलॉग बॉक्स. A dialog box can be used to display information or to get user input and also for combination of these two functions. आपण इनपुट पण घेऊ शकतो, आपण काही कमांड पण देऊ शकतो, किंवा ते दोघांचं कॉम्बिनेशन मध्ये पण तो असू शकतो. ठीक आहे, डायलॉग बॉक्सेस 2 टाईपचे असतात, मोडल डायलॉग बॉक्स अँड मोडलेस डायलॉग बॉक्स. आता मोडल डायलॉग बॉक्स आणि मोडलेस डायलॉग बॉक्स काय असतो बघा बरं. अ डायलॉग बॉक्स वेअर एन applications can continue only after the user has responded to the dialog is called as modal dialog box. म्हणजे जसं की मी एक फाईल टाईप करतोय, मी सडनली क्लोज बटनवर क्लिक केलं, माझ्या समोर एक ऑप्शन येतो, सेव्ह, डोंट सेव्ह, कॅन्सल. बरोबर, सेव्ह, डोंट सेव्ह, कॅन्सल. तुम्ही कधीतरी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवताना बघितलं असेल, बनवताय अचानक तुम्ही बंद करता, तर तुमच्या समोर एक ऑप्शन येतो, सेव्ह, डोंट सेव्ह, कॅन्सल. तर त्या बॉक्सला आपण तो डायलॉग बॉक्स. आणि कोणत्या टाईपचा डायलॉग बॉक्स तो, मोडल डायलॉग बॉक्स आहे. का बरं, जोपर्यंत तुम्ही इनपुट देताय तोपर्यंत तो बॉक्स जाणार नाही. सो तुमचा इनपुट त्या बॉक्सला द्यावा लागेल, मगच तो बॉक्स तुमच्या समोरनं जाईल. बरोबर, त्या टाईपच्या डायलॉग बॉक्सला आपण काय म्हणतो, मोडल डायलॉग बॉक्स. अ डायलॉग बॉक्स वेअर एन ऍप्लिकेशन कॅन कंटिन्यू ओनली आफ्टर द युजर हॅज रिस्पॉन्डेड. म्हणजे युजरचा रिस्पॉन्स लागणार, मगच तो बॉक्स तुमच्या समोर जाणार. म्हणजे जोपर्यंत मी ऍज अ युजर त्या बॉक्सला रिस्पॉन्ड करत नाही तोपर्यंत तो बॉक्स माझ्या समोर जाणार नाही. सच टाइप ऑफ डायलॉग बॉक्सेस आर कॉल्ड ॲज मोडल डायलॉग बॉक्स.
And what is modeless dialog box? A dialog box which allows the user to continue without responding. म्हणजे असं पण काही डायलॉग बॉक्स आपल्या समोर येतात, फक्त येतात पण त्याला रिस्पॉन्ड करायची गरज नाही. रिस्पॉन्ड नाही जरी केलं तर तो बॉक्स थोड्या वेळाने निघून जातो. सच टाइप ऑफ डायलॉग बॉक्सेस आर कॉल्ड एज मोडलेस डायलॉग बॉक्स. अरे आठवते की नाही डायलॉग बॉक्स कधीतरी बघितले की नाही तुम्ही? काहीतरी कम्प्युटरमध्ये क्लोज कर, तुमच्या समोर एक ऑप्शन येतो ना, डू यू वॉन्ट टू सेव्ह, डू यू वॉन्ट टू कॅन्सल, आर यू शुअर, कन्फर्म. ठीक आहे, तर त्याला आपण म्हणतो डायलॉग बॉक्सेस. जर तुमच्या परमिशन शिवाय तो बॉक्स जात असेल तर त्याला आपण म्हणतो मोडेड डायलॉग बॉक्स. आणि तुमच्या परमिशनची गरज नसेल तर त्याला आपण म्हणतो मोडलेस डायलॉग बॉक्स. ओके, समजलं का डायलॉग बॉक्स? तर हा पण एक जीयूआयचाच पार्ट आहे. ठीक आहे, चलो. सो जीयूआय समजलं का? जीयूआय समजलं का? इम्पॉर्टंट आहे, एक्झामला विचारतात. आणि मला वाटतं सगळ्यात अख्ख्या चॅप्टरमध्ये सगळ्यात सोपं पार्ट आपलं जीयूआयच होतं. तरी मी तुम्हाला एक एक वर्ड एक्सप्लेन केलं कारण मला माहिती आहे जो इझी असतो तो पण कधी कधी अवघड वाटायला लागतो एक्झाम मध्ये स्पेशली. सो आय डोंट वॉन्ट टू टेक एनी रिस्क. मी जेवढं टॉपिक घेतोय मला माहिती आहे तोच तुमचा पेपर आहे, तोच तुमचा बोर्ड एक्झामचा पेपर आहे. ठीक आहे, मला माहिती आहे की मी जे घेतोय ते ईच अँड एव्हरी टॉपिक, ईच अँड एव्हरी कन्सेप्ट आर व्हेरी इंपॉर्टंट. सो आय डोंट वॉन्ट टू पुट एनिथिंग इन शॉर्टकट. आय डोंट वॉन्ट टू स्किप एनिथिंग. आय वॉन्ट टू कव्हर ईच अँड एव्हरी टॉपिक इन डिटेल. चलो नेक्स्ट वी कम टू द मोस्ट इंपॉर्टंट टॉपिक, कंटेक्स्ट स्विचिंग इन प्रोसेस मॅनेजमेंट. येस, प्रोसेस मॅनेजमेंट मधला एक छोटासा कन्सेप्ट आहे कॉल्ड एज कंटेक्स्ट स्विचिंग. तुमच्या पेपरला 100% विचारतात. 100%, 100 का आय कॅन से 200% दिस क्वेश्चन कम्स इन बोर्ड एक्झाम. कंटेक्स्ट स्विचिंग. पण कंटेक्स्ट स्विचिंग समजून घ्यायच्या आधी तुम्हाला समजावं लागेल प्रोसेस काय असतो. प्रोसेस काय असतो? अ प्रोसेस इज अ प्रोग्राम. प्रोसेस काय असतो? प्रोग्राम अंडर एक्झिक्युशन विच कम्पीट्स फॉर द सीपीयू टाइम अँड द अदर रिसोर्सेस. ठीक आहे, जसं की तुम्हाला ना एक एक्झाम्पल समजवतो सगळं. ठीक आहे, प्रोसेस. ठीक आहे, युजर 1 इथं कोण आहे? दिस इज युजर 1, दिस इज युजर 2, युजर 3 आणि युजर 4. 4 युजर आहेत, म्हणजे 4 लोक कम्प्युटर वापरतात. आणि सगळ्या कम्प्युटरसाठी एक कॉमन सीपीयू आहे. सीपीयू म्हणजे काय? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. म्हणजे दीज आर द क्लायंट्स अँड दिस इज द सर्व्हर. ठीक आहे, सो युजर 1 याला पण म्हणतो मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टम. म्हणजे दिस टाइप ऑफ ऑपरेटिंग सिस्टम इज कॉल्ड एज मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टम. ठीक आहे, चलो. आता आपण 4 कम्प्युटर घेतोय पण कधी कधी एका कम्प्युटरमध्ये 4 पण काम करू शकतो ना आपण, असं इमॅजिन करू शकतो. सो कम्प्युटर एकच असेल पण एका कम्प्युटरच्या आतमध्ये 4 डिफरंट थिंग्स कॅन ऑल्सो रन. सो दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज मल्टी युजर ऑपरेटिंग सिस्टम. आजच्या कम्प्युटर्समध्ये आपण मल्टिपल काम एकत्र करतो पण आपल्याकडे सीपीयू किती आहे? एकच आहे. आणि आपला सीपीयू जो आहे ना तो एका कामाला एकदाच करू शकतो. म्हणजे एका टास्कला रन करताना बाकी टास्कला एक्झिक्यूट नाही करू शकत. आता 4 कम्प्युटर 4 टास्क एकत्र कम्प्युटरमध्ये जाऊन एकत्र त्याचं आउटपुट येत नाही. एक कम्प्युटरचा इनपुट आज जाणार, तो आधी प्रोसेस होणार आणि त्याचा आउटपुट बाहेर येणार. एकाचं काम झालं की मग दुसऱ्याचं काम जाणार, मग तिसऱ्याचं काम जाणार, असं येतो कन्सेप्ट. ठीक आहे, सो सीपीयू कॅन ओनली एक्झिक्यूट 1 इन्स्ट्रक्शन ऍट अ टाइम. आय रिपीट अगेन, द सीपीयू कॅन एक्झिक्यूट ओनली 1 इन्स्ट्रक्शन ऍट अ टाइम. चलो, आता तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. चलो, आता युजर 1 एक कम्प्युटर आहे, इथं काहीतरी काम चालू आहे, इथं पण काहीतरी काम चालू आहे, इथं सगळ्यांना काहीतरी अरिथमेटिकल ऑपरेशनचं काम करत आहे. म्हणजे तुम्हाला हा टॉपिक जास्त क्लिअर करण्यासाठी मीच एक्झाम्पल घेतो. ऑल द कम्प्युटर्स आर वर्किंग विथ एन अरिथमेटिकल ऑपरेशन. चलो, सो मी तर सांगितलं 10 आणि मी तर सांगितलं 2 इज इक्वल टू, आय वॉन्ट द आन्सर. सो पहिल्या कम्प्युटरला मी इनपुट दिलं 10 and 2. काय इनपुट दिलं? 10 and 2. चलो, मी दुसऱ्या कम्प्युटरला इनपुट दिला 10, दुसरा काहीतरी नंबर घेतो. दुसरा कम्प्युटरला इनपुट दिला 5 मायनस दुसरा ऑपरेंड मला माहित नाही इज इक्वल टू डॅश. म्हणजे तर काय मला माहित नाही. आय एम वेटिंग फॉर दिस इनपुट, राईट. चलो, तिसऱ्या कम्प्युटरला मी काय दिलं? तिसऱ्या कम्प्युटरला आपण म्हटलं 2 into 5 इज इक्वल टू. ठीक आहे, अँड फोर्थ कम्प्युटरला आपण देतो 10 plus 2 इज इक्वल टू. ठीक आहे, सो ऑल आर इन्वॉल्ड इन अरिथमेटिकल ऑपरेशन. ठीक आहे, चलो. सो सीपीयू कॅन एक्झिक्यूट ओनली वन थिंग ऍट वन टाइम. चलो, सीपीयू सगळ्यात आधी युजर 1 कडे आला. पण युजर 1चा टास्क रन करण्यासाठी इथं काहीतरी मिसिंग आहे. म्हणजे ऑपरेशन कोणतं परफॉर्म करायचं तोच माहिती ना आपल्याला. अरे आपल्याकडे 2 ऑपरंड्स आहेत पण याच्यामध्ये प्लस करायचंय काय, यांच्यामध्ये मायनस करायचंय काय, यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन करायचंय काय, यांच्यामध्ये डिव्हिजन करायचंय, नेमकं करायचं काय? सो आय डोंट नो. सो या स्टेटला आपण म्हणतो ब्लॉक्ड स्टेट. काय म्हणतो? ब्लॉक्ड स्टेट. काय म्हणतो याला आपण? ब्लॉक्ड स्टेट. म्हणजे आपल्या ऑपरेटिंग सिस्टम काय करतो? इथंच थांबणार का? आता इथं ऍक्च्युली युजरचं इनपुट येणं बाकी आहे. युजर म्हणजे कोण? मी सांगणार ना काय करायचं म्हणून. तर कम्प्युटर स्वतःहून थोडी सांगणार एक काम करू त्याला ना ऍडिशन पाहिजे सर ऍडिशन करून देऊ, असं थोडी असतं रे बाबा. आता युजरचं इनपुट येऊपर्यंत तो थांबणार.
तर त्या स्टेटला आपण म्हणतो ब्लॉक स्टेट. त्या स्टेटला काय म्हणतो? ब्लॉक स्टेट आपण म्हणतो. ठीक आहे. पण इथं ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे आपला सीपीयू जर इथंच अडकला तर किती टाइम जाईल आपला? तर मल्टी प्रोग्रामिंग कसं होणार? बाकीचे लोक थांबले तर तिथे लाईनमध्ये. ठीक आहे. तर आपण आपला सीपीयू काय करतो माहिती का? आपला सीपीयू युजर 1 मधनं युजर 2 च्या प्रोसेसकडे शिफ्ट होतो आणि जर द टाइम विच इज रिक्वायर्ड टू शिफ्ट फ्रॉम वन प्रोसेस टू अनदर प्रोसेस. नाउ देर आर हाऊ मेनी प्रोसेस? 1 2 3 4 प्रोसेस. प्रोसेस म्हणजे प्रोग्राम्स टू बी एक्झिक्युटेड. आय रिपीट अगेन, प्रोसेस म्हणजे प्रोग्राम्स टू बी एक्झिक्युटेड. बघा ना, प्रोग्राम्स टू बी एक्झिक्युटेड. आय हॅव 4 प्रोग्राम्स, आय हॅव 4 प्रोसेस. सो द टाइम रिक्वायर्ड to switch from one process to another process is called as context switching. So basically आपण इथं idle time कमी करू शकतो. काय करू शकतो? idle time. CPU चा idle time कमी करण्यासाठी आपण वापरतो context switching. What is idle time? आता CPU समजा इथं आला, CPU इथं आला, तर CPU इथं टाइम वेस्ट करणार का? अरे अरे याला आपण एक्झिक्यूट करू शकत नाही, तर इनपुटच मिसिंग आहे. म्हणजे युजरकडनं इनपुट आउटपुट येणं बाकी आहे. हिअर वी रिक्वायर इनपुट आउटपुट. सो युजरकडनं इनपुट आउटपुट येणं बाकी आहे. तो आपला कम्प्युटर, तर आपला सीपीयू त्याचा पूर्ण टाइम इथं वेस्ट करणार का? नाही. तर कम्प्युटर काय करतो? त्याचा आयडल टाइम म्हणजे फ्री टाइम. कम्प्युटरचं सीपीयूला आपल्याला फुल यूज करून घ्यायचं, सीपीयूला ना पूर्ण यूज करून घ्यायचं. तर काय करतो आपण? कम्प्युटरचा आयडल टाइम कमी करण्यासाठी एका प्रोसेसमधून दुसऱ्या प्रोसेसला स्विच करतो. अँड द टाइम टेकन टू स्विच फ्रॉम वन प्रोसेस टू अनदर प्रोसेस इज कॉल्ड एज कंटेक्स्ट स्विचिंग. समजलं? चलो, आता आपला सीपीयू कुठं आला? आता आपला सीपीयू युजर 2 कडे आला. युजर 2, चलो 5 मायनस. अरे इथं पण कोणतरी मिसिंग आहे. मग इथं पण हा पण काय झाला? ब्लॉक स्टेट. हा पण काय झाला? ब्लॉक स्टेट. का बरं ब्लॉक स्टेट? कारण युजरकडनं इनपुट येणं बाकी आहे ना. 5 मायनस काय? 5 मायनस 1, 5 मायनस 2, 5 मायनस 3. अरे करायचं काय पण आपल्याला माहित नाही, ते युजर सांगणार ना. सो युजरकडनं इनपुट आउटपुट येणं बाकी आहे. सो हा स्टेट पण म्हणजे हा दुसरा प्रोसेस हा झाला. मी प्रोसेस लिहितो बरं का, इथं सांगतो P1 असं लिहितो. प्रोसेस 1, प्रोसेस 2, प्रोसेस 3 अँड प्रोसेस 4. तर हा पण प्रोसेस काय झाला? ब्लॉक झाला. कारण युजरकडनं इनपुट येणं बाकी आहे. तर कम्प्युटर स्वतःहून डिसिजन नाही घेऊ शकत. घे, तू घे आणि दे आन्सर, असं नसतं. चलो, सो आपला कम्प्युटर या प्रोसेस 2 वरती पण टाइम वेस्ट नाही करणार. सो आपला कम्प्युटर आयडल टाइम कमी करण्यासाठी, आपलं कम्प्युटर म्हणजे सीपीयू आयडल टाइम कमी करण्यासाठी आणि सीपीयूचं कम्प्लीट युटिलायझेशन करून घेण्यासाठी युजर 2 मधनं म्हणजे प्रोसेस 2 मधनं प्रोसेस 3 ला स्विच मारतो. अँड द टाइम रिक्वायर्ड टू स्विच फ्रॉम P2 to P3 is called as context switching. The time required to switch from P2 to P3 is called as context switching. अच्छा, आता आता हे लोक आता हा बघा 2 into 5 इथं एक्झिक्युशन होऊ शकतो. तो आपण याला सांगणार की दिस आता इथं एक्झिक्युशन होत आहे म्हणजे सीपीयू याच्यावरती काम करत आहे म्हणजे आपण याला म्हणणार रनिंग स्टेट. काय म्हणणार याला? रनिंग स्टेट. बिकॉज we have all the inputs and we can perform this process, we can execute this process, our CPU can execute this, so this is called as a running state. म्हणजे आपला सीपीयू, आपला हा सीपीयू याच्यावरती आहे अँड दिस इज द रनिंग स्टेट. आणि पुढे पण बघा, पुढे 10+2 दोन्ही ऑपरेंड्स आहेत म्हणजे हा रनिंग स्टेट मध्ये आणि हा झाला रेडी स्टेट. आता सध्या सीपीयू याच्याकडे नाहीये, सीपीयू हिता आहे, सीपीयू याच्यावरती काम करतोय, पण हा स्टेट पण रेडी आहे ना. मग या स्टेटला आपण काय म्हणतो? रेडी स्टेट. काय म्हणतो आपण याला? रेडी स्टेट. म्हणजे याचं एक्झिक्युशन कंप्लीट झालं ना, आपला कम्प्युटर जो आहे तो बिंदास टाइम म्हणजे बिलकुल टाइम वेस्ट नाही करणार. इमिडिएटली तो इथून इथं स्विच मारणार. म्हणजे आपला सीपीयू कुठं स्विच मारतो? पटकन सांगायचं, आपला सीपीयू ब्लॉक स्टेट वरती स्विच मारणार की रेडी स्टेट वरती स्विच मारणार? येस, आर सीपीयू इज गोइंग टू स्विच टू द रेडी स्टेट अँड रेडी स्टेटला तो करणार रनिंग स्टेट. चलो, आता आपला सीपीयू कोणाकडे? P4 रन होताना मी आलो. कोण आलो? मी आलो आणि मी इथं सांगितलं प्लस. सो आय एम द युजर. आपला सीपीयू P4 कडे असताना मी एंट्री मारतो आणि मी सांगतो P1 मध्ये प्लस करायचं आहे. सो आता हा ब्लॉक स्टेट काय झाला बरं? हा ब्लॉक स्टेट झाला रेडी स्टेट, राईट. हा झाला रेडी स्टेट. नाउ दिस विल बी द रेडी स्टेट बिकॉज आय हॅव गिवन द इनपुट. सो जसं आपला जसं आपलं सीपीयू P4 कंप्लीट करेल, P4 मधनं आपण सरळ स्विच मारणार युजर 1 कडे अँड द टाइम रिक्वायर्ड टू स्विच फ्रॉम P4 टू P1 इज कॉल्ड एज कंटेक्स्ट स्विचिंग. सो कंटेक्स्ट स्विचिंग कुठे होणार? P4 मधून P1 कडे होणार, कारण P1 ला इनपुट भेटले आहेत आणि इथं आपलं एक्झिक्युशन होऊ शकतो. 10+2 आपला आन्सर आहे 12. असं समजलं का? सो आपला जो सीपीयू याचा ना पैसा वसूल करून घ्यायचा आहे. आपण पैसे दिलेत ना सीपीयूला, तर सीपीयू कडनं पैसा वसूल करून घ्यायचे म्हणून त्याला ना शांत म्हणजे त्याला बसायला द्यायचंच नाहीये, त्याच्याकडनं काम करून घेत राहायचंय. आणि हे काम करून घेतं कोण? आपण तर नाही, आपण तर युजर आहे ना, आपण तर फक्त इनपुट देणार. पण सीपीयूला मोकळं बसू देणार नाही, त्याच्याकडनं पूर्ण पैसा वसूल करून घेणार. आणि पैसा वसूल करून घेणार कोण? अरे कोण? बोला कोण?
येस, प्रोसेस मॅनेजमेंट एरिया, प्रोसेस मॅनेजमेंट एरिया इन ऑपरेटिंग सिस्टम. ऑपरेटिंग सिस्टम मधला प्रोसेस मॅनेजमेंट जो असतो ना, तो सीपीयू ला रिकामा बसू देत नाही. तो सीपीयू कडनं कंटिन्युअसली काम करून घेतो आणि पैसा वसूल करून घेतो आपला. यालाच आपण म्हणतो कंटेक्स्ट स्विचिंग. याच कन्सेप्टला आपण म्हणतो कंटेक्स्ट स्विचिंग. म्हणजे मी आता तुम्हाला 2 क्वेश्चन्स एक्सप्लेन केलेत बरं का. 2 क्वेश्चन्स आपण एक्सप्लेन केलेत. हा, एक असतो एक्सप्लेन रेडी स्टेट, ब्लॉक स्टेट, रनिंग स्टेट. हा पण एक क्वेश्चन बोर्ड मध्ये विचारतात. एक असतो कंटेक्स्ट स्विचिंग. ठीक आहे, समजलं. ज्या स्टुडंट्सला समजलं ना, मी खूप इम्पॉर्टंट सांगितलं बरं का. मी खूप इम्पॉर्टंट काहीतरी सांगितलं तर, आणि मी माझं बेस्ट देऊन तुम्हाला एक्सप्लेन करतोय, तर प्लीज समजून घ्या मी काय म्हणतोय. ठीक आहे, चलो आता एक्झाम मध्ये कसं लिहिणार हे सगळं, ठीक आहे. एक्झाम मध्ये आपण कसं लिहिणार हे बघा. A process is a program under execution which competes म्हणजे कॉम्पिटिशन असतो. कुणासाठी कॉम्पिटिशन असतो? सीपीयू टाइम साठी. कारण सीपीयू एकच आहे, पण आपल्याकडे प्रोसेस किंवा कम्प्युटर जास्त आहेत. आता जस्ट इमॅजिन करा, हे सगळं एकच कम्प्युटर आहे. एका कम्प्युटरमध्ये 4 प्रोसेस चालू आहे. सो जो प्रोसेस रेडी आहे तोच होणार रनिंग, आणि युजर कडनं इनपुट आउटपुट येणं बाकी असेल तर त्या स्टेटला आपण म्हणतो ब्लॉक स्टेट. काय म्हणतो? त्याला म्हणतो ब्लॉक स्टेट. ठीक आहे. and other resources. ठीक आहे. A program loaded into main memory for execution becomes a process. So जो मेन मेमरी मध्ये लोड होतो त्यालाच आपण काय म्हणतो? प्रोसेस. ठीक आहे. चलो, अजून तुम्हाला एवढं सगळं लिहिता आलं पाहिजे कंटेक्स्ट स्विचिंग वरती. अ सिंगल युजर कॅनॉट कीप इदर सीपीयू और इनपुट डिव्हाइस बिझी ॲट ऑल टाइम्स. म्हणजे एकच युजर म्हणजे सीपीयू ला कम्प्लिटली बिझी ठेवू शकत नाही. सो मल्टिपल युजर्स कॅन रन मल्टिपल टास्क अँड बाय दिस वी कॅन कीप द सीपीयू बिझी. सीपीयूला बिझी करून ठेवायचं आणि सीपीयूचं युटिलायझेशन वाढवायचं आहे. मल्टी प्रोग्रामिंग, हे बघा, मल्टी प्रोग्रामिंग इज अन अटेम्प्ट टू इन्क्रीज द सीपीयू युटिलायझेशन. म्हणजे सीपीयू म्हणजे मायक्रोप्रोसेसरला जेवढं जास्त युटिलाइज करून घेता येतं ना, तेवढं जास्त युटिलाइज करून घ्यायचं आपल्याला. आणि हे सगळं युटिलाइज करून घ्यायचं काम कोण करतो? प्रोसेस मॅनेजमेंट एरिया ऑफ ऑपरेटिंग सिस्टम. बाय ऑलवेज हॅव्हिंग समथिंग फॉर सीपीयू टू एक्झिक्यूट. म्हणजे सीपीयूला कंटिन्युअसली कामावर लावायचं, हाच आपला टार्गेट असतो प्रोसेस मॅनेजमेंटचा. In multi-programming, we can run 2 processes simultaneously. If process 1 waits for the input output, CPU executes process 2 and vice versa. म्हणजे आपल्याकडे मल्टिपल प्रोसेस आहे, पण प्रोसेस 1 वेटिंग मध्ये असेल तर आपला कम्प्युटर त्याचा आयडल टाइम वाढवण्यापेक्षा तो प्रोसेस 1 मधनं प्रोसेस 2 मध्ये स्विच मारणार आणि प्रोसेस 2 ला रन करणार. कम्प्युटर ऑर द सीपीयू इज नॉट गोइंग टू वेस्ट द टाइम इन आयडल राहणार नाही. तो आयडल म्हणजे मोकळा राहणार, रिकामा राहणार नाही. तो काहीतरी एक्झिक्युशन त्याचं करत राहील. That is, CPU cannot remain idle म्हणजे रिकामा राहणं, idle as long as there is some process to execute. जोपर्यंत प्रोसेस असेल एक्झिक्यूट करायला, तोपर्यंत आपला सीपीयू जो आहे तो प्रोसेसला एक्झिक्यूट करत राहणार आहे, तो आयडल थांबणार नाहीये. There will be some time lost in turning attention from one process to another process. It is called as context switching. Yes, एका प्रोसेस मधनं कंटेक्स्ट स्विचिंगचा अर्थ समजला का? एका प्रोसेस मधनं दुसऱ्या प्रोसेसला स्विच मारण्याचा जो टाइम असतो ना, परत रिपीट करतो, एका प्रोसेस मधून दुसऱ्या प्रोसेसला स्विच मारण्याचा जो टाइम असतो ना, त्या टाइमलाच आपण म्हणतो कंटेक्स्ट स्विचिंग. सो दॅट टाइम इज कॉल्ड ॲज व्हॉट? कंटेक्स्ट स्विचिंग. आय होप सो नाउ यू हॅव अंडरस्टूड व्हॉट इज कंटेक्स्ट स्विचिंग. नोट्स प्लीज लिहून काढा, व्हिडिओ स्टॉप करा, नोट्स लिहून काढा, समजून घ्या. असं डायग्राम ड्रॉ करा, रफ मध्ये डायग्राम ड्रॉ केलं तरी चालेल. ठीक आहे. चलो, याच टॉपिक वरती अजून एक कन्सेप्ट येतो. ठीक आहे, अजून पॉइंट्स. एक्झामला हा क्वेश्चन जर 4 मार्क आला तर तुम्हाला एवढं लिहिता आलं पाहिजे. दिस क्वेश्चन कॅन कम फॉर 4 मार्क्स ऑल्सो. सो तुम्हाला एवढं लिहिता आलं पाहिजे. सो कंटेंटची कमी नाही पडली पाहिजे, कंटेंट तुमच्याकडे भरभरून असले पाहिजे. कंटेक्स्ट स्विचिंग स्टँड्स फॉर टर्निंग अटेन्शन ऑफ सीपीयू फ्रॉम वन प्रोसेस टू अनदर. येस, कंटेक्स्ट स्विचिंग म्हणजे काय असतो? एका प्रोसेस मधून दुसऱ्या प्रोसेसला लक्ष देणं, त्यालाच आपण म्हणतो कंटेक्स्ट स्विचिंग. म्हणजे एका प्रोसेस वरतीच थांबून टाइम वेस्ट करण्यापेक्षा वी कॅन गो टू द नेक्स्ट प्रोसेस हु इज रेडी अँड वी कॅन रन दॅट. बिकॉज सम प्रोसेस मे बी इन द ब्लॉक स्टेट, दे मे रिक्वायर द इनपुट आउटपुट फ्रॉम द युजर. So instead of waiting for the user input and increasing the idle time, we can switch to the another process and we can run that process. And switching from one process to another process, the time required for that is called as context switching. असं तुम्हाला स्वतःला पण लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. While context switching, the memory contents of old process are stored somewhere, otherwise restarting this process would be impossible. Yes. तर आपण context switch करताना प्रिव्हियस जो ब्लॉक स्टेट मध्ये होता ना, बघा, जसं की आपण याला होल्डवर ठेवलं होतं कारण काहीतरी मिसिंग होतं. बरं, आपण असं याला काहीतरी होल्डवर ठेवलं होतं, आठवतंय? 10 आणि 2.
आपण याला होल्डर ठेवला होता. आता आपण कंटेक्स्ट स्विच करताना ना हे 10 आणि 2 आपण कुठेतरी स्टोअर करून घेणार, कुठेतरी स्टोअर करणार, मगच कंटेक्स्ट स्विच मारणार. नाहीतर काय होईल, आपण तर स्विच मारलं नंतर आपण परत रिटर्न येताना हे पण नसतील आणि हे नसेल तर मग आपण परत आपलं एक्झिक्युशन करू शकत नाही. सो यांना कुठेतरी स्टोअर करावं लागेल. पण तुमचं लुकआउट आहे का, तुमचा हेडेक आहे का सगळं? नाही. ऑपरेटिंग सिस्टम सगळं बघून घेईल, ऑपरेटिंग सिस्टमचा प्रोसेस मॅनेजमेंट सगळं बघून घेतो, तुमचा लोड नाहीये. ठीक आहे. सो वाईल कंटेक्स्ट स्विचिंग द मेमरी कंटेंट्स ऑफ ओल्ड are stored somewhere, otherwise restarting the process will be impossible. Chalo. The status of CPU register and pointer memory are stored in specific memory are called as register save area, and then CPU starts executing another process. Yes, आपण याला कुठेतरी सेव्ह करतो. सो एक्झॅक्टली कुठं सेव्ह करतो, रजिस्टर सेव्ह एरिया. आपल्याकडे एक एरिया असतो रजिस्टर सेव्ह एरिया प्रोसेस मॅनेजमेंटच्या खाली. तर इथं आपण प्रिव्हियस डेटाला स्टोअर करतो सो दॅट आपण परत रिटर्न येताना आपल्याला तो भेटला पाहिजे. Both the processors are in main memory even after context switch. After some time, the old process is scheduled again and CPU executes it from where it has left down. The time lost in context switching is very low. हा context switching मध्ये टाइम जो जातो तो खूप कमी असतो. ठीक आहे. पण युजर जोपर्यंत इनपुट आउटपुट देत नाही तोपर्यंत तो स्टेटला ब्लॉक स्टेट म्हणतो. युजरचा इनपुट आउटपुट आल्यानंतर तो स्टेट बनतो रेडी, आणि रेडी नंतर होतो रनिंग स्टेट. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? ठीक आहे. हा झाला, एवढं कंटेंट तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे, चलो नोट करून घ्या, व्हिडिओ पॉज करून नोट करून घ्या. हा, त्याच्यानंतर तोच टॉपिकचा पुढचा पोर्शन, एक 3 मार्क्सला क्वेश्चन विचारतात. 3 मार्क्सचा क्वेश्चन, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. एक्सप्लेन. एक तर तो ते विचारतील कंटेक्स्ट स्विचिंग, आणि कंटेक्स्ट स्विचिंग नाही विचारलं तर क्वेश्चन असं विचारतील, पण येणार 100% गॅरंटीड. 100% माझी गॅरंटी तुम्हाला हा क्वेश्चन तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये दिसेल. एक्सप्लेन रनिंग स्टेट, रेडी स्टेट, ब्लॉक स्टेट इन प्रोसेस मॅनेजमेंट. तर प्रोसेस मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला रनिंग स्टेट, रेडी स्टेट, ब्लॉक स्टेट हे एक्सप्लेन करता आलं पाहिजे. आता तुम्हाला माहिती आहे रनिंग स्टेट म्हणजे काय, बरोबर? सो व्हॉट इज रनिंग स्टेट, यू ऑल नो. व्हॉट इज रेडी स्टेट, यू ऑल नो. व्हॉट इज ब्लॉक स्टेट, यू ऑल नो. ठीक आहे. रनिंग स्टेट म्हणजे काय, ज्याच्यावरती एक्झिक्युशन सध्या चालू आहे, म्हणजे सगळे ऑपरेंट्स आपल्याला भेटलेले आहेत आणि ज्याच्यावरती आपण काम करतोय, ज्याला आपण रन करतोय, त्या स्टेटला आपण काय म्हणतो, रनिंग स्टेट. त्या स्टेटला आपण काय म्हणतो, रनिंग स्टेट. ठीक आहे. तर आता तुम्ही एक्झाम मध्ये कसं लिहिणार ते पण मॅटर करतो ना. दॅर इज ओनली वन प्रोसेस विच इज एक्झिक्युटेड बाय द सीपीयू. हा आपल्याला माहिती आहे, आपला सीपीयू एकच प्रोसेसला एक्झिक्यूट करणार, बाकी सगळे एकतर रेडी असेल किंवा ब्लॉक असेल, पण एक्झिक्यूट एकच होणार. ठीक आहे. there is only one process which is executed by the CPU at a given moment. So at a given moment only one process can be executed. This process is called as running process. जो रन होतो ना सध्या त्यालाच आपण म्हणतो रनिंग प्रोसेस. In multiprocessor systems with multiple CPUs, there are many running processes at a given moment. The operating system keeps track all of them. Yes, multiprocessor operating system पण असतो आपल्याकडे असे पण सिस्टम असतात ज्याच्यामध्ये प्रोसेस पण मल्टिपल असतात. सो मल्टीप्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टम मध्ये मल्टिपल प्रोसेस एकत्र बनवतात, पण त्याचं सगळं ट्रॅक ठेवतं कोण, त्याचे सगळे ट्रॅक ठेवणारे असतात ऑपरेटिंग सिस्टमचा. ऑपरेटिंग सिस्टम कीप्स द ट्रॅक ऑफ ऑल ऑफ देम. ठीक आहे. याला आपण तो रनिंग स्टेट. ठीक आहे. रेडी स्टेट म्हणजे काय, जो रन होत नाहीये पण तो रनिंग साठी थांबलाय. ठीक आहे. चलो, द प्रोसेस विच इज नॉट waiting for an external event such as input output operation but which is not running is said to be ready state. म्हणजे जो युजरचं म्हणजे युजर कडनं त्याला इनपुट आउटपुट भेटणं पेंडिंग पण नाहीये. नीट समजून घ्या, भरपूर मला कन्फ्युज होतात. युजर कडनं इनपुट आउटपुट भेटणं पेंडिंग नाहीये, म्हणजे इनपुट आउटपुट भेटलाय, म्हणजे इनपुट आउटपुट आपल्याला भेटलेला आहे आणि आपण रन पण होत नाहीये, म्हणजे त्या प्रोसेसला सगळं भेटलंय पण तो रन पण होत नाहीये. त्या प्रोसेसला आपण म्हणतो रेडी स्टेट. काय म्हणतो त्याला, रेडी स्टेट. ठीक आहे. चलो, द प्रोसेस विच इज नॉट वेटिंग फॉर अन एक्सटर्नल इव्हेंट. एक्सटर्नल इव्हेंट म्हणजे इनपुट आउटपुट फ्रॉम द युजर. इनपुट आउटपुट कुणाकडनं, युजर कडनं, म्हणजे आपण इनपुट आउटपुट साठी थांबलेलो पण नाहीये. ठीक आहे. बट विच इज नॉट रनिंग, आणि तो रन पण होत नाहीये, म्हणजे त्याला इनपुट आउटपुट भेटलेला आहे आणि तो रन पण होत नाहीये, त्यालाच आपण म्हणतो रेडी स्टेट. त्या स्टेटला काय म्हणतो, रेडी स्टेट. Actually, a process in ready state could have been running, but the fact that there is only one CPU which is executing some other process while this process is waiting for CPU attention towards this. Yes. आता हा रेडी स्टेट आहे, हा बिचारा रेडी स्टेट आहे, हा याला वेट करायचं काही पॉइंटच नाहीये. बरोबर, याला वेट करण्याचा काही पॉइंटच नाहीये. पण काय करू शकतो ना, सीपीयू एका टाइमला एकाच प्रोसेसला रन करू शकतो ना. सो सीपीयूचं करंट एक्झिक्युशन कम्प्लीट झाल्यानंतर याचं टर्न येणार. So this ready state has to wait for its turn.
So this process has to wait for its turn, and when the microprocessor is going to complete the running state, then we are going to come to the ready state. समजलं का ready state काय असतो? चलो. And the last is called as blocked state. Blocked state खूप सिंपल, म्हणजे जो रनच होणार नाही, ज्याला आपण स्किप केले. का? कारण युजर कडनं काहीतरी इनपुट आउटपुट येणं बाकी होता. जसं की मी तुम्हाला सांगितलं 10 and 2, पण यांचं करायचं काय? प्लस करायचंय का मायनस करायचंय का मल्टिप्लिकेशन करायचंय? सो युजर कडनं इनपुट येणं बाकी आहे ना, इथं ऑपरेटर मिसिंग आहे, याला आपण म्हणतो ऑपरेंट्स, बट ऑपरेटर इज मिसिंग ना. सो विच ऑपरेटर विल कम हियर? It can be division also, so answer then will be 5. Here it can be multiplication, then the answer will be 20. So depends on the operator ना. सो ऑपरेटर आपला कम्प्युटर थोडी डिसाईड करणार, ते आपण डिसाईड करणार ना. सो समजा आपला एखादा प्रोसेस इनपुट आउटपुटसाठी वेट करत असेल, तर त्या स्टेटला आपण म्हणतो ब्लॉक स्टेट. त्या स्टेटला काय म्हणतो? ब्लॉक स्टेट. सी, when a process is waiting for an external event such as input output operation, that process is said to be in a blocked state, right? The major difference between blocked state and ready state is that blocked state cannot directly schedule even if CPU is free, whereas ready process can be scheduled if the CPU is free. अच्छा, ब्लॉक आणि रेडी मधला फरक काय? ब्लॉक आणि रेडी ऑलमोस्ट थोडंफार सेम असतात, पण ब्लॉक स्टेट स्वतःला स्केड्यूल करू शकत नाही सीपीयू फ्री झाला तरी, बरोबर. पण रेडी स्टेट जो आहे तो रन पण होत नाही, म्हणजे दोन्ही रन होत नाही. पण दोघांमधला डिफरन्स काय? ब्लॉक स्टेट पण रन होत नाही आणि रेडी स्टेट पण रन होत नाही, फक्त रनिंग स्टेट काम करतोय. पण ब्लॉक आणि रनिंग मधला डिफरन्स, ब्लॉक आणि रेडी मधला डिफरन्स काय? ब्लॉक आणि रेडी मधला डिफरन्स हेच आहे की सीपीयू फ्री झाला तरी ब्लॉकला आपण स्केड्यूल करू शकत नाही, कारण युजरकडनं इनपुट आउटपुट येणं बाकी आहे. आणि रेडीला आपण स्केड्यूल करू शकतो, बरोबर, कारण त्याचं सगळं इनपुट आउटपुट आलेलं आहे अँड इट इज नॉट वेटिंग फॉर एनी एक्सटर्नल इनपुट आउटपुट, सो वी कॅन स्केड्यूल दॅट. दॅट इज ओनली द डिफरन्स बिटवीन ब्लॉक स्टेट अँड रेडी स्टेट. ठीक आहे. अ व्हेरी इंपॉर्टंट क्वेश्चन हॅज बीन कंप्लीटेड, दॅट इज कंटेक्स्ट स्विचिंग, रनिंग स्टेट, रेडी स्टेट अँड ब्लॉक स्टेट. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर? चलो, देन वी कॅन गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. चलो, नेक्स्ट क्वेश्चन, व्हेरी इंपॉर्टंट क्वेश्चन. अगेन प्रोसेस मॅनेजमेंट वरतीचा क्वेश्चन आहे. आता आपण जे डिस्कस करतो ना, सगळं प्रोसेस मॅनेजमेंटच्या वरती डिस्कस करतो. ठीक आहे. सो हा पण क्वेश्चन, कंटेक्स्ट स्विचिंग झाला, रेडी स्टेट, ब्लॉक स्टेट, रेडी स्टेट, ब्लॉक स्टेट, रनिंग स्टेट. दिस वॉज ऑल्सो क्वेश्चन फ्रॉम प्रोसेस मॅनेजमेंट. नाउ दिस इज ऑल्सो अ क्वेश्चन फ्रॉम प्रोसेस मॅनेजमेंट. ठीक आहे. चलो, एकदा क्वेश्चन रीड करा बरं सगळ्यांनी. चलो, सो what is process scheduling? A very important question. 3 marks question, 3 or 4 marks. This question can come for 3 or 4 marks. जे क्वेश्चन सांगतोय हाच क्वेश्चन तुमच्या पेपरमध्ये असेल. ठीक आहे, याच्या बाहेर तुमचा पेपर नाहीये, तुमचा पेपरच आपण डिस्कस करतो. ठीक आहे. व्हॉट इज प्रोसेस शेड्युलिंग? एक्सप्लेन शेड्युलिंग ऑब्जेक्टिव्ह. ठीक आहे. म्हणजे प्रोसेस शेड्युलिंग काय असतो? आपण एक प्रोसेस शेड्यूल करतो ना, म्हणजे त्याच्या स्टेटच्या अकॉर्डिंग, आताच आपण बघितलं ना, त्याच्या स्टेटच्या अकॉर्डिंग आपण त्याला शेड्यूल करतो. पण शेड्यूल करताना, एखादा प्रोसेस शेड्यूल करताना ना, काही गोष्टी ऑपरेटिंग सिस्टम फॉलो करतो, जसं की फेअरनेस, गुड थ्रोपुट, गुड सीपीयू युटिलायझेशन, गुड टर्न अराउंड टाइम, लो वेटिंग टाइम, गुड रिस्पॉन्स टाइम. हे सगळे फीचर्स ऑपरेटिंग सिस्टमकडे असतो. ठीक आहे. आणि हे सगळे पॉइंट्स लक्षात ठेवून आपण प्रोसेसला शेड्यूल करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एकाच टाइमला 10 प्रोसेस, एकाच टाइमला आपल्याकडे 10 प्रोसेस रेडी झालेत, ब्लॉकमधनं रेडी झाले. काय म्हणतोय मी? एकाच टाइमला 10 प्रोसेस ब्लॉकमधनं रेडी झालेत, तर आपण कोणत्या बेसिसवरती कुणाला एक्झिक्यूट करणार? ठीक आहे. सो देअर शुड बी सम फेअरनेस. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं सांगू तुम्हाला, ठीक आहे. आता एकाच टाइमला हा एक कम्प्युटर आहे, इथं प्रोसेस 1 आहे, इथं प्रोसेस 2 आहे. आता प्रोसेसच्या आतमध्ये अजून सब प्रोसेस आहे. फॉर एक्झाम्पल या कम्प्युटरमध्ये 2 कम्प्युटर आणि यांचा मधला सीपीयू एकच आहे, असं इमॅजिन करा. यांचं सीपीयू एकच आहे, बरोबर. इथं पण एकाच टाइमला 10 प्रोसेस रेडी झालेत, एकाच मुवमेंटला 10 प्रोसेस एकदम रेडी झाले. सेम इथं पण 10 प्रोसेस एका मुवमेंटला रेडी झाले, 10 प्रोसेस एका मुवमेंटला रेडी झाले. मग आपला ऑपरेटिंग सिस्टम काय करणार? हा कम्प्युटरच्या आधी एक्झिक्यूट करणार की या कम्प्युटरच्या आधी एक्झिक्यूट करणार? येस, इथं येतो फेअरनेस. फेअरनेस म्हणजे काय करू शकतो आपला ऑपरेटिंग सिस्टम? इथून एक रन करणार, तिथून एक करणार. अच्छा, आपला ऑपरेटिंग सिस्टम आधी 10 इथले 10 रन केलं, तर यांनी काय पाप केलं? म्हणजे दोघं तर एकाच टाइमला रेडी झालते ना, दोन्ही कम्प्युटरचे प्रोसेस एकाच टाइमला रेडी झालते. मग आपला ऑपरेटिंग सिस्टमने असं भेदभाव का केलं की मी याला आधी रन करणार, त्याला नंतर रन करणार? असं नसतं. सो देर आर सम कॅरेक्टरिस्टिक्स विच ऑपरेटिंग सिस्टम फॉलोज, आणि हेच येते
तो फेअरनेस, गुड थ्रूपुट, गुड सीपी युटिलायझेशन, लो टर्नअराउंड टाइम, लो वेटिंग टाइम, गुड रिस्पॉन्स टाइम, या सगळ्यांची काळजी घेणार तो. म्हणजे काय करू शकतो, काय करा आपलं ऑपरेटिंग सिस्टम बेस्ट टू बेस्ट केस, इथून एक प्रोसेस रन करणार, मग इथून एक प्रोसेस रन करणार, इथून दुसरा प्रोसेस रन करणार, इथून दुसरा प्रोसेस रन करणार. म्हणजे दोघांना थोडाफार जस्टिस भेटेल, जस्टिस, येस, दोघांना वाईट वाटणार नाही. हे सगळं इंटरनली होतो, पण सांगतोय तुम्हाला मी, ठीक आहे. सो आपला असं म्हणजे यांनाच आपण म्हणतो स्केड्युलिंग ऑब्जेक्टिव्ह. सो काहीतरी ऑब्जेक्टिव्ह असेल ना, कोणताही टास्क शेड्यूल करायच्या आधी ऑपरेटिंग सिस्टम काहीतरी ऑब्जेक्टिव्ह घेऊन शेड्यूल करतो, रँडमली कोणाला शेड्यूल करत नाही, ठीक आहे. सो दिस आर द ऑब्जेक्टिव्ह, ठीक आहे, समजलं. चलो, इन मल्टी युजर ऑपरेटिंग सिस्टम नंबर ऑफ प्रोग्राम्स आर रनिंग सायमल्टेनियसली अँड दीज आर कॉल्ड एज प्रोसेस. येस, भरपूर प्रोग्राम्स एकत्र रन होतात आणि जो प्रोग्राम्स एकत्र रन होतो त्या सगळ्या रनिंग प्रोग्राम्सला आपण प्रोसेस असं म्हणतो. In this case, the operating system has to keep track of all process and will have to dispatch them one after the another. This is known as process scheduling. So आपला ऑपरेटिंग सिस्टम काय करतो, एकानंतर एकाला डिस्पॅच करतो आणि एक एक करून त्याला रन करतो, यालाच आपण म्हणतो प्रोसेस शेड्युलिंग. पण प्रोसेस शेड्यूल करताना काहीतरी पॉइंट्स तो फॉलो करतो, जस्टिस भेटला पाहिजे सगळ्यांना, हा फॉलो करतो, ठीक आहे. While scheduling various process, there are many objectives. Yes, भरपूर गोष्टी लक्षात ठेवून आपलं ऑपरेटिंग सिस्टम त्याला शेड्यूल करतो, ठीक आहे. सम ऑफ दीज ऑब्जेक्टिव्स कन्फ्लिक्ट विथ इच अदर, देअरफॉर ऑपरेटिंग सिस्टम डिझायनर हॅज टू चूज अ सेट ऑफ ऑब्जेक्टिव्स टू अचीव. म्हणजे एखाद पॉईंट घेतलं तर ते कॉन्फ्लिक्ट होऊ शकतो, परत भेदभाव होऊ शकतो एखाद पॉईंट घेतलं तर, म्हणून आपल्याकडे भरपूर पॉईंट्स असतात आणि हे भरपूर पॉईंट्स या मल्टिपल प्रोसेसवरती फॉलो झाला तर सगळ्यांना इक्वली जस्टिस भेटतो आणि सगळ्यांना इक्वली असं लाईक असा भेदभाव तर होणार नाही ना प्रोसेस शेड्युलिंग मध्ये. हे सगळं इंटरनली होतं, तरी आपल्याला माहित पाहिजे की ऑपरेटिंग सिस्टम इंटरनली असं भेदभाव काय करत नाही, सगळ्यांना इक्वल प्रायोरिटी देऊन असं रन करतो, ठीक आहे. सो दीज आर द ऑब्जेक्टिव्ह, ठीक आहे. आता एक एक ऑब्जेक्टिव्ह आपण डिटेलमध्ये डिस्कस करूयात. सगळ्यात पहिला ऑब्जेक्टिव्ह असो फेअरनेस. फेअरनेस रेफर्स टू बिंग फेअर टू एव्हरी युजर इन टर्म्स ऑफ सीपीयू टाइम. फेअर म्हणजे इथं 10 प्रोसेस एकत्र रेडी झाले, सो आपलं सीपीयू फेअर होता ना, इथून एकाला रन केलं, मग इथून एकाला रन केलं, मग इथून एकाला रन केलं, मग इथून एकाला रन केलं. सो तो फेअर होता ना, असं भेदभाव तर नाही केला ना, सगळे इथलं 10 रन केलं आणि तिथलं 10 पेंडिंग असं तर नाही केलं. सो दिस इज कॉल्ड एज फेअरनेस. समजलं फेअरनेस काय असतो, फेअरनेस यालाच आपण म्हणतो फेअरनेस, ठीक आहे. थ्रोपुट रेफर्स टू टोटल प्रोडक्टिव्ह वर्क डन बाय ऑल द युजर पुट टुगेदर. म्हणजे थ्रोपुट म्हणजे काय, इथला टोटल आउटपुट एकदम मॅच झाले पाहिजे. म्हणजे सध्या इथं समजा 3 टास्क रन झालेत, इथं समजा 3 प्रोग्राम रन झालेत, तर इथं पण 3 प्रोग्राम रन झाले पाहिजे. दोघांकडे इक्वल नंबर ऑफ आउटपुट असले पाहिजे, त्यालाच आपण म्हणतो गुड थ्रोपुट. सो परत रिपीट करतो, थ्रोपुट रिफर्स टू टोटल प्रोडक्टिव्ह वर्क डन बाय ऑल पुट टुगेदर. म्हणजे आता मी तर फक्त 2च टास्क घेतोय, मी फक्त 2 कम्प्युटर घेतोय, अशा आपल्याकडे 10 कम्प्युटर असतात आणि 10 कम्प्युटरमध्ये 10 टास्क रेडी असेल, मग कम्प्युटरने काय केलं पाहिजे, सगळ्यांचा आउटपुट एकाच फ्लो मध्ये आला पाहिजे, सगळ्यांचा आउटपुट एकत्र आला पाहिजे, असं काळजी घेतली पाहिजे. त्याला आपण म्हणतो थ्रोपुट, म्हणजे प्रोडक्टिव्ह वर्क झाला पाहिजे, ठीक आहे. सीपीयू युटिलायझेशन इज द फ्रॅक्शन ऑफ द टाइम दॅट सीपीयू इज बिझी. येस, सीपीयू तर बिझी असणार ऑफकोर्स, मग सीपीयू सगळ्यांकडे इक्वली बिझी असला पाहिजे. सीपीयूने याला समजा 2 मिनिटं दिले, या पीसीला समजा 2 मिनिटं दिले, मग सीपीयूने या युजरला पण 2 मिनिटं दिलं पाहिजे. सीपीयूने या युजरला 2 मिनिटं दिले तर सीपीयूने या युजरला पण 2 मिनिटं दिलं पाहिजे. त्यालाच आपण म्हणतो सीपीयू युटिलायझेशन. तर सीपीयू युटिलायझेशन सगळ्यांना इक्वली भेटलं पाहिजे, ठीक आहे. चलो, turnaround time is the elapsed time between the time a program or job is submitted and the time when it is completed. So turnaround time मिनिमम असला पाहिजे, म्हणजे एका प्रोसेसला कंप्लीट करून दुसऱ्या प्रोसेसला स्विच मारण्याचा टाइम, टर्नअराउंड टाइम तो कमी असला पाहिजे, तरच आपला जो शेड्युलिंग ऑब्जेक्टिव्ह आहे तो चांगला असेल. नाहीतर टर्नअराउंड टाइम जास्त असेल तर टाइम वेस्ट होणार. सो दीज आर द ऑब्जेक्टिव्ह विच द युजर हॅज टू फॉलो, ठीक आहे. अजून पण काय कन्सेप्ट आहेत, अजून पण काय हे येतात, टर्नअराउंड टाइम, वेटिंग टाइम. आता टर्नअराउंड टाइम तर आपलं झालेलं आहे, वेटिंग टाइम, टर्मिनल रिस्पॉन्स टाइम अँड इव्हेंट रिस्पॉन्स टाइम हे पण माहित पाहिजे तुम्हाला, ठीक आहे. सो बघा, टर्नअराउंड टाइम तर माहिती आहे, टर्नअराउंड टाइम इज द टाइम इलॅप्स बिटवीन द टाइम अ प्रोग्राम ऑर अ जॉब इज सबमिटेड अँड द टाइम व्हेन इट इज कम्प्लिटेड. म्हणजे टर्नअराउंड टाइम म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल इथं एक प्रोग्राम आहे, इथं टास्क आहे, जसं की 10+10. आता हे 10+10 ला आपण सीपीयू कडे सबमिट करतो आणि सीपीयू कडनंच आउटपुट घेतो. तो सीपीयू याला इनपुट घेणार आणि याचा आउटपुट देण्यामध्ये याला टोटल किती वेळ लागला, म्हणजे इनपुट घेऊन त्याला प्रोसेस करून त्याचा आउटपुट देण्यामध्ये जो वेळ लागतो त्यालाच आपण म्हणतो टर्न अराउंड टाइम. त्यालाच आपण काय म्हणतो, टर्न अराउंड टाइम. समजलं का? हे बघा, टर्न अराउंड टाइम इज द इलॅप्स्ड टाइम बिटवीन अ प्रोग्राम और अ जॉब इज सबमिटेड टू सीपीयू. कुणाला सबमिट केलं, सीपीयू आपण सबमिट केलं, अँड व्हॉट व्हेन इट इज कंप्लीटेड म्हणजे त्याचा रिझल्ट कधी भेटला, आपण सबमिट कधी केलं आणि त्याचा रिझल्ट कधी भेटला, तर या टाइमला, या इलॅप्स टाइमला आपण काय म्हणतो, टर्न अराउंड टाइम. तर टर्न अराउंड टाइम आपलं कमी असलं पाहिजे.
वेटिंग टाइम म्हणजे काय? वेटिंग टाइम इज अ टाइम अ जॉब स्पेंड्स वेटिंग इन अ क्यू or newly admitted process for the operating system to allocate resources it before commencing its execution. Yes, आता जसं की इथं काहीतरी टास्क रेडी आहे प्रोसेस या पीसी मध्ये, तर इथला टास्क वेटिंग मध्ये असेल ना, इथला टास्क आपला वेटिंग मध्ये असेल, बरोबर? इथला टास्क आपला काय असेल? वेटिंग मध्ये असेल. सो इथं काहीतरी काम चालू आहे, तर इथला टास्क वेटिंग मध्ये असेल. ठीक आहे, तर किती टाइम तो वेट करतोय, तो पण मॅटर करेल ना. तर त्यालाच आपण तो वेटिंग टाइम. बघा, वेटिंग टाइम इज द टाइम फॉर अ जॉब स्पेंड वेटिंग इन अ क्यू or newly admitted process for operating system to allocate resources before commencing its execution. Terminal response time. It is a time sharing system. Terminal response time is a time to respond with an answer to a result to question, and it depends on the degree of multi-programming, the efficiency of hardware with operating system, and policy of operating system to allocate the resources. Terminal response time म्हणजे time is time to respond with an answer or result, म्हणजे टोटल कम्प्लीट रिझल्ट आणण्यासाठी. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं, हे तर टोटल 10 प्रोसेस आहे, 10 प्रोसेस. आता 10 प्रोसेसचा पूर्ण रिझल्ट आणण्यामध्ये किती वेळ लागतो, तर त्यालाच आपण काय म्हणतो? टर्मिनल रिस्पॉन्स टाइम. एका टर्मिनलला म्हणजे एका कम्प्युटरला, टर्मिनल म्हणजे काय? एक पूर्ण कम्प्युटर, याच्याकडे 10 प्रोसेस आहेत. 10 प्रोसेस आहेत, तर या 10 प्रोसेसला सगळ्यांना रन करून सगळ्यांचे आउटपुट आणण्यामध्ये जो वेळ लागतो त्यालाच आपण काय म्हणतो? टर्मिनल रिस्पॉन्स टाइम. सो दिस इज टर्मिनल 1, आणि दुसरा कम्प्युटर कॅन बी टर्मिनल 2. सो टर्मिनल टू टर्मिनल हा डिफर करतो, टर्मिनल टू टर्मिनल डिफर करू शकतो. ठीक आहे. इव्हेंट रिस्पॉन्स टाइम. इन द रिअल टाइम सिस्टम, इव्हेंट रिस्पॉन्स टाइम इज अ टाइम टू रिस्पॉन्ड विथ अन इव्हेंट. म्हणजे एका पर्टिक्युलर इव्हेंटला रिस्पॉन्ड करण्याचा जो वेळ असतो त्याला आपण म्हणतो इव्हेंट रिस्पॉन्स टाइम. ठीक आहे. सो अगेन दीज ऑल आर द पॉइंट्स विच यू मस्ट नो. सो इथं आपलं प्रोसेस मॅनेजमेंट डन. प्रोसेस मॅनेजमेंट डन. समजलं का? काय काय डिस्कस केलं आपण प्रोसेस मॅनेजमेंटमध्ये? कंटेक्स्ट स्विचिंग सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. कंटेक्स्ट स्विचिंग नंतर रेडी स्टेट, ब्लॉक स्टेट, रनिंग स्टेट. मग त्याच्यानंतर प्रोसेस शेड्युलिंग काय असतं, आणि प्रोसेस शेड्युलिंगचे ऑब्जेक्टिव्ह. बस एवढंच तुम्हाला करायचं पेपरला. हेच तुमच्या पेपरमध्ये असेल. बघा, ठीक आहे. हे बघा, एकतर प्रोसेस मॅनेजमेंट, इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट म्हणजे आपण कालचा व्हिडिओ जो डिस्कस केला ना, कालचा व्हिडिओ जो आपण होता पार्ट 1 मध्ये आपण सगळं इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट डिस्कस केलं. आता फक्त एक शेवटचा टॉपिक राहतो मेमरी मॅनेजमेंट. आता पुढे आपण काय डिस्कस करतोय? मेमरी मॅनेजमेंट. आता आपण डिस्कस करतो मेमरी मॅनेजमेंट. हे तिन्ही झाले तर तुमचा चॅप्टर जो आहे तो 90% कंप्लीट होतो, आणि फक्त मग व्हायरस आणि वर्म्स असे छोटे छोटे टॉपिक्स राहतात. तोही झाला तर तुमचा 100% चॅप्टर कंप्लीट होतोच. ठीक आहे. चलो, नाव वी हॅव कंप्लीटेड द प्रोसेस मॅनेजमेंट. चलो, आता without wasting any time, directly start the memory management. Yes, from here we are about to start a new concept called as memory management. मी ऍक्च्युली असं टॉपिक वाईज क्वेश्चन आन्सर घेऊन आलोय. ठीक आहे, टॉपिक वाईज मी क्वेश्चन आन्सर घेऊन येतोय. ठीक आहे, असं जंबल केलं तर खूप खिचडी होऊन जाईल तुम्हाला, म्हणून मी असं टॉपिक वाईज क्वेश्चन आणतोय. मेमरी मॅनेजमेंट. सो व्हॉट इज मेमरी मॅनेजमेंट? दॅट वी आर गोइंग टू डिस्कस इन डिटेल. चलो, तो मेमरी मॅनेजमेंट तुम्हाला पार्ट 1 मध्येच मी इंट्रो दिला होता. What is the main objectives of memory management? To allocate and deallocate the memory to a process is called as memory management. ठीक आहे. We allocate, हे बघा, allocate a chunk of memory to a process, free a chunk of memory from process. म्हणजे मला काहीतरी डेटा स्टोअर करायचं आहे, पण ते मेमरी ब्लॉकमध्ये जाऊन, ऍक्च्युअल मध्ये असं मेमरी ब्लॉकमध्ये जाऊन त्याला अलोकेट करणं किंवा मेमरी ब्लॉकमध्ये त्याला रिमूव्ह करणं हे आपण करतो का मेमरी ब्लॉकमध्ये? नाही. हे सगळं कोण करतो? मेमरी मॅनेजमेंट ऑपरेटिंग सिस्टमचा करतो. ठीक आहे. इट परफॉर्म्स द फॉलोइंग फंक्शन्स. काल पण झालं होतं, पण तरी एक रिव्हिजन. टू कीप ट्रॅक ऑफ ऑल मेमरी लोकेशन दॅट इज फ्री अँड अलोकेटेड. मेमरी मॅनेजमेंटकडे कोणतं मेमरी ब्लॉक फ्री आहे आणि कोणतं मेमरी ब्लॉक अलोकेटेड आहे, हे सगळं लिस्ट कोणाकडे असतो? मेमरी मॅनेजमेंट कडे असतो. आणि मेमरी मॅनेजमेंट इज अ एरिया ऑफ ऑपरेटिंग सिस्टम. ऑपरेटिंग सिस्टम मधलाच एक पोर्शन जो आहे ना, तो मेमरी मॅनेजमेंट करतो. ठीक आहे. म्हणजे कोणते एरियामध्ये डेटा स्टोअर आहे, कोणते मेमरी फ्री आहेत, कुठं किती डेटा आपण स्टोअर करू शकतो. ठीक आहे. हे सगळं रेकॉर्ड कोण ठेवतं? मेमरी मॅनेजमेंट. टू डिसाइड मेमरी अलोकेशन पॉलिसी, विच प्रोसेस शुड हाऊ मच मेमरी. आता मेमरी अलोकेशन पॉलिसी काय असतो तुम्हाला समजेल पुढं. आपल्याकडे अलोकेशन पॉलिसी 2 असतात: कॉन्टिजियस मेमरी अलोकेशन, नॉन कॉन्टिजियस मेमरी अलोकेशन. सो मेमरी अलोकेशन कॅन बी ऑफ 2 टाइप्स:
कॉन्टिजियस मेमरी अलोकेशन अँड नॉन कॉन्टिजियस मेमरी अलोकेशन. तर कोणता पॉलिसी वापरायचं आहे डिपेंडिंग अपॉन द टास्क, डिपेंडिंग अपॉन द डेटा टू बी स्टोर्ड. सो हे सगळं डिसिजन कोण घेतं? आपण घेतो का? नाही नाही, हे सगळं डिसिजन कोण घेतं? ऑपरेटिंग सिस्टम. आणि ऑपरेटिंग सिस्टम मधला एक एरिया असतो कॉल्ड ॲज मेमरी मॅनेजमेंट, तो हा सगळे डिसिजन घेतो. ठीक आहे. टू यूज व्हेरियस टेक्निक्स अँड अल्गोरिदम टू अलोकेट अँड डिअलोकेट मेमरी लोकेशन्स. आपल्याकडे भरपूर अल्गोरिदम्स आहेत, जसं की पेजिंग, सेगमेंटेशन. ठीक आहे. तर हे सगळं कोणते अल्गोरिदम आहेत आणि हे सगळं काय असतं सगळं आपण डिस्कस करूयात पुढे. पण पेजिंग वापरायचं का, सेगमेंटेशन वापरायचं आहे, हे सगळं डिसाईड कोण करणार? मेमरी मॅनेजमेंट एरिया इन द ऑपरेटिंग सिस्टम. ठीक आहे. अँड दोन टाईपचे सिस्टम कॉल्स असतात, खूप खूप इम्पॉर्टंट. सिस्टम कॉल दोन टाईपचे असतात. एक असतो अलोकेट अ चंक ऑफ मेमरी टू अ प्रोसेस अँड फ्री अ चंक ऑफ मेमरी टू अ प्रोसेस. सो वी कॅन इदर अलोकेट मेमरी टू अ प्रोसेस अँड म्हणजे एखादा प्रोसेस आला ना त्याला आपण चंक ऑफ मेमरी अलोकेट करून देतो, आणि तो प्रोसेस कंप्लीट झाला ना तर त्या चंक ऑफ मेमरीला डिअलोकेट पण करून घेतो. ठीक आहे. काल पण तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं, पण मी तुम्हाला आधी हे डिटेलमध्ये एक्सप्लेन करून घेतो आणि मग आपण मेमरी मॅनेजमेंट हे सुरू करू. ठीक आहे. तर मला माहिती आहे मेमरी मॅनेजमेंट तुम्हाला आता हे सगळं तुम्हाला तोपर्यंत समजणार नाही, आता पार्टिशनिंग वगैरे तुम्हाला तोपर्यंत समजणार आहे जोपर्यंत मी तुम्हाला मेमरी मॅनेजमेंटचा कन्सेप्ट एक्सप्लेन करत नाही. सो एव्हरीबडी प्लीज पे अटेन्शन हियर. आय वॉन्ट टू एक्सप्लेन यू द कन्सेप्ट ऑफ मेमरी मॅनेजमेंट. ठीक आहे. तर इथं मी तुम्हाला मेमरी मॅनेजमेंट एक्सप्लेन करतो आधी कन्सेप्ट. मेमरी मॅनेजमेंट, तर हे एक्झॅक्टली मेमरी मॅनेजमेंट कसं होतं मी तुम्हाला सांगतो. एक एक्झाम्पल घेऊ आता आपण, एक एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे. हा झाला तुमचा रॉम. तुमचा मोबाईल फोनचा आठवा, तुम्ही मोबाईल फोन आठवा, मोबाईल किंवा कम्प्युटर आठवा. रॉम किती असतो तुमचा? इंटरनल स्टोरेज रे, इंटरनल स्टोरेज रॉम 128 GB. तुमचा मोबाईल फोनचा एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे. 128 GB तुमचा मोबाईल फोनचा इंटरनल मेमरी आहे. ठीक आहे. चलो. आणि हा झाला तुमचा रॅम. तुमचा मोबाईल फोनचा रॅम किती रे असेल? 4 GB, 8 GB, 16 GB. आता सध्या तरी मी 4 GB घेतो. काय घेतो मी? 4 GB घेतो. ठीक आहे. चलो. सो आता रॉम मध्ये ना भरपूर ऍप्लिकेशन इन्स्टॉल्ड असतात, बरोबर हो की नाही? रॉम मध्ये भरपूर ऍप्लिकेशन इन्स्टॉल्ड असतात, जसं की सगळ्यात आधी असतो तुमचा ऑपरेटिंग सिस्टम. तुम्ही कधी मोबाईलमध्ये इंटरनल स्टोरेज ओपन केलं का? इंटरनल स्टोरेज तुम्हाला एक ऑप्शन, एक फोल्डर असतो अँड्रॉइड म्हणून, अँड्रॉइड. हा, तर त्याच्यामध्ये तुमचं पूर्ण अँड्रॉइडच्या ऑपरेटिंग सिस्टमचे डेटा फाईल्स असतात. ठीक आहे. ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉइड झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही कोणते कोणते ऍप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये असतात? व्हॉट्सॲप, शॉर्टमध्ये लिहितो मी, एक काम करू, FB, फेसबुक. ठीक आहे. IG काय असतो? इंस्टाग्राम. ठीक आहे. टाइम सोशल मीडिया खूप घेतो आपण. एखादं काहीतरी अजून ऍप्लिकेशन, एक गेम घेऊ शकतो, गेम. लेट्स टेक अ गेम. ठीक आहे. चलो. आता एक काम करू, ऑपरेटिंग सिस्टम जो असेल ना याचा हा रॉम मध्ये स्टोर्ड आहे. लेट्स टेक ऑपरेटिंग सिस्टम जो आहे हा 1 GB चा आहे. ऑपरेटिंग सिस्टम कितीचा आहे? 1 GB चा ऑपरेटिंग सिस्टम आहे. ठीक आहे. फेसबुकला किती लागेल रे? फेसबुकला किती लागतो? 500 MB. MB हा छोटा युनिट आहे बरं का, GB हा मोठा युनिट आहे, माहिती ना सगळ्यांना. सगळ्यात आधी काय असतो? केबी म्हणजे किलोबाईट, हा सगळ्यात छोटा युनिट असतो. केबीचा पण छोटा युनिट असतो, म्हणजे सगळ्यांची सुरुवात करायची सगळ्यात आधी बिट असतो. बिट म्हणजे 0 किंवा 1 असतो, मग असतो बाईट. बिटपेक्षा मोठा युनिट म्हणजे बाईट. बाईटपेक्षा मोठा युनिट म्हणजे किलोबाईट. किलोबाईटपेक्षा मोठा युनिट म्हणजे मेगाबाईट. मेगाबाईटपेक्षा मोठा युनिट म्हणजे गिगाबाईट. गिगाबाईटपेक्षा मोठा युनिट म्हणजे टेराबाईट अँड सो ऑन. असा अजून पण आहे, पेटाबाईट, एक्झाबाईट पण असतो, पण ठीक आहे, माहिती तुम्हाला. ठीक आहे. चलो. सध्या हा पॉईंट नाही आपला. हा 500 MB. त्याच्यानंतर इंस्टाग्रामला घेऊ आपण परत 500 MB. गेम जो आहे ना तो आपला मोठा गेम आहे, काय तर 4 GB चा गेम आहे आपला. कोणता ते गेम घ्या, फ्री फायर, पबजी, माहित नाही मला किती स्पेस लागतो त्याला. ठीक आहे. एक मोठा गेम आहे, 3D ॲनिमेटेड गेम आहे, त्याला लागतो 4 GB, असं इमॅजिन करा. ठीक आहे. हे सगळं कुठं स्टोर आहे? तुमचा रॉम मध्ये. रॉमचं स्टोरेज किती आहे? 128 GB. रॉम मध्ये आरामात स्टोर होणार ना. ऍड करा 4, हे झाला 1 GB, 500 MB प्लस 500 MB झाला 1 GB. सो 4, 5, 6, टोटल 6 GB. 128 मध्ये 6 GB गेला, समजलं? 128 मध्ये 6 GB गेला. चलो. आता जसं आपण मोबाईल फोनला ऑन करतो ना, एक तुम्ही समजून घ्या, जसं आपण मोबाईल फोनला ऑन करतो, मोबाईल फोन ऑन झाल्यानंतर आपल्यासमोर अँड्रॉइड दिसतो, बरोबर? तर अँड्रॉइडला आधी लोड व्हावं लागेल रॅम मध्ये. जोपर्यंत हे सगळे रॅम मध्ये येत नाही तोपर्यंत तो डेटा तुमच्या समोर येत नाही. सो ऑपरेटिंग सिस्टम कन्सिस्ट ऑफ 1 GB. सो ऑपरेटिंग सिस्टम सगळ्यात आधी लोड होणार, आणि ऑपरेटिंग सिस्टम इथं लोड झाल्यानंतर ऑपरेटिंग सिस्टम 1 GB चं होतं ना, इट मे टेक 1.2 GB. येस. आता तुम्ही म्हणणार सर ऑपरेटिंग सिस्टमला तर लागते 1 GB, पण लोड होताना 1.2 GB कसं लागणार? येस, थोडा एक्स्ट्रा मेमरी आपण घेतो, थोडा एक्स्ट्रा रॅम आपण कन्झ्युम करतो, त्यालाच आपण म्हणतो चंक ऑफ मेमरी. एक्स्ट्रा मेमरीलाच आपण काय म्हणतो? चंक ऑफ मेमरी. चंक ऑफ मेमरी. सो हे चंक ऑफ मेमरीला अलोकेट करण्याचं काम, सो याला इथून इथं आणणं
आणि चंक ऑफ मेमरी अलॉट करण्याचं काम हे सगळं कोण करतं? मी करतो का? नाही. तुम्ही करता का? नाही. मग कोण करतं? मेमरी मॅनेजमेंट ऑपरेटिंग सिस्टम करतो. कोण करतो? ऑपरेटिंग सिस्टम मधला मेमरी मॅनेजमेंट हा सगळं करतो. ठीक आहे, चलो मी आता माझ्याकडे रॅम किती राहिला? 4 मधला 1.2 GB गेला, तर राहिला काहीतरी 1.2 गेला, म्हणजे काहीतरी बरोबर आपल्याकडे ऑलमोस्ट 2.8 GB काय तर राहतो ना, बरोबर बरोबर 2.8 GB आता काहीतरी राहतो आपल्याकडे. ठीक आहे, चलो. सो काहीतरी मेमरी आपण इथे युटिलाइज केली. ठीक आहे, काहीतरी मेमरी आपला यूज झाला. ठीक आहे, चलो. त्याच्यानंतर मी अँड्रॉइड ओपन केला. माझ्याकडे आता रॅम खूप कमी राहिलाय. ठीक आहे, आता मी काय करतो ना, मी फेसबुक वापरतो. फेसबुक, चलो मी फेसबुक वापरतो. फेसबुक इथे 500 MB. तर आता फेसबुकला ओपन केलं तर फेसबुक आधी कुठे येणार? फेसबुक आधी येणार रॅम मध्ये. जोपर्यंत तो ऍप्लिकेशन रॅम मध्ये येत नाही तोपर्यंत तुमच्या समोर दिसणार नाही. तोपर्यंत तुमच्या समोर दिसणार नाही. चलो, आता फेसबुक आला. फेसबुकला किती मेमरी लागेल बरं? हा 500 MB आहे, पण फेसबुक इथं आल्यानंतर इट मे टेक 600 MB. 100 MB का बरं जास्त लागला? दॅट 100 MB इज कॉल्ड एज चंक ऑफ मेमरी. दॅट 100 MB इज कॉल्ड एज चंक ऑफ मेमरी. ठीक आहे, तर फेसबुक मी वापरतोय, ऑपरेटिंग सिस्टम आहे, फेसबुक वापरतोय. ठीक आहे, फेसबुक वापरून झाला. आता मी फेसबुकला असं स्क्रोल करतो ना, फेसबुकला असं बंद करतो. मी अनइन्स्टॉल करत नाही. अनइन्स्टॉल म्हणजे इथूनच गेला तो. अनइन्स्टॉल म्हणजे तुमचा रॉम मधनच गेला तो. अनइन्स्टॉल नाही करायचं आपल्याला. आपण फक्त त्याला असं क्लिअर करतो ना, क्लिअर करतो. मग तुमच्या फोनमध्ये लिहून येतं ना, यू हॅव क्लिअर 128 GB ऑफ रॅम, बरोबर. सो आपण असं क्लिअर करतो. सो क्लिअर केलं मी फेसबुकला, क्लिअर केला म्हणजे काय होतो? जो एरिया अलोकेट होता तो होता डिअलोकेट. सो आता मी काय करतो? डिअलोकेट. काय केलं मी? डिअलोकेट. फेसबुकला जर मी क्लोज केलं तर झाला डिअलोकेट. समजलं? हे अलोकेट किंवा डिअलोकेट हे करण्याचं काम कोणाचं असतं? मेमरी मॅनेजमेंट. हे सगळं कोण करतं? मेमरी मॅनेजमेंट. सो मेमरी मॅनेजमेंट अलोकेशन किंवा डिअलोकेशनचं काम करतो. ठीक आहे, सो फेसबुक पण ओपन केला. सो फेसबुकला लागला ऑलमोस्ट हाऊ मच मेमरी? 600 MB. चंक ऑफ मेमरी पण लागतो ना, चंक ऑफ मेमरी थोडा एक्स्ट्रा मेमरी कन्झ्युम होतो. अच्छा, चंक ऑफ मेमरी नाही लागला तर ना तुमचं ऍप्स हँग होतात. एकदम कट टू कट तुमचे ऍप्स चालत नाही. ऍप्स मे रिक्वायर सम टाइम मोर मेमरी. सो वी प्रोवाइड चंक ऑफ मेमरी. ऑपरेटिंग सिस्टम प्रोवाइड्स द चंक ऑफ मेमरी. ऑपरेटिंग सिस्टम प्रोवाइड्स लिटिल मोर मेमरी सो दॅट तुमचं ऍप्स जे आहेत ते हँग नाही झाले पाहिजे, नाही तर तुमचे ऍप्स हँग होऊ शकतात. ठीक आहे, चलो एक काम करू. आता मला गेम खेळायचंय. मला गेम खेळायचा मूड झाला. आय वॉन्ट टू प्ले अ गेम. बट गेम किती आहे? 4 GB चा गेम आहे तो. पण गेम खेळण्यासाठी पण गेमला पण इथं यावं लागेल ना. गेमला पण रॅम मध्ये यावं लागेल. पण माझा रॅम मध्ये हे बघा 1.2 GB गेला आणि 600 MB गेला. तर ऑलमोस्ट माझे 2-3 GB गेला. राहिला फक्त माझ्याकडे 1 का 1.5 GB. जस्ट एक टेंटेटिव्ह सांगतोय. 1 किंवा 1.5 GB राहिलाय माझ्याकडे. 1 GB और 1.5 GB राहिलाय. पण माझा गेम 4 GB चा आहे. जेवढं माझा गेमचा साईज आहे ना तेवढं माझ्याकडे रॅम उरलेलंच नाहीये. जेवढं माझं गेमचं साईज आहे तेवढं माझं रॅम उरलेलंच नाहीये. पण मला गेम खेळायचा आहे. आय वॉन्ट टू प्ले द गेम. बट अरे कसं काय खेळणार तुम्ही गेम? पण रॅम नाहीच ना तुमच्याकडे. तुम्ही फेसबुक पण चालवताय, तुमचा ऑपरेटिंग सिस्टम तर चालवावं लागेल ना. आता तुम्ही म्हणाल आणि ऑपरेटिंग सिस्टम बंद करा. अरे म्हणजे मोबाईल बंद करावा लागेल तुम्हाला. ऑपरेटिंग सिस्टम तर चालावं लागेल, फेसबुक पण चालावं लागेल. मेसेजेस येतात मला, थोडे इम्पॉर्टंट मेसेजेस येतात फेसबुकवरती, म्हणून मला फेसबुक पण चालायचं आणि मला गेम पण खेळायचं. ठीक आहे, मला गेम पण खेळायचं, सगळंच मला करायचं. येस, तुमचा ऑपरेटिंग सिस्टम तुम्हाला नाराज करणार नाही. तुमचा ऑपरेटिंग सिस्टम तुम्हाला नाराज करणार नाही. तुमचा ऑपरेटिंग सिस्टम तुम्हाला हेल्प करणार. येस, तुम्ही म्हणाल सर शक्यच नाहीये. कसं काय ऑपरेटिंग सिस्टम हेल्प करणार? अरे माझ्याकडे जागाच नाहीये रॅम मध्ये. काय बोलताय सर? आणि 4 GB चा गेम आहे, कसं काय शक्य आहे? अरे टेन्शन ना घेऊ. तुमचा ऑपरेटिंग सिस्टम आहे ना, तुमचा फ्रेंड ऑपरेटिंग सिस्टम. येस, आता ऑपरेटिंग सिस्टम करतो काय माहितीये का बघा, तुम्हाला हेल्प करायला तुमचा ऑपरेटिंग सिस्टम काय काय करतोय बघा. तुमचा ऑपरेटिंग सिस्टम काय करणार? तुमचा रॅम तर संपला, पण तुमच्या रॉम तर जागा आहे ना. तुमच्या रॉम मध्ये जागा आहे, तुमच्या रॉम मध्ये जागा आहे. यू हॅव मोर स्पेस इन युअर रॉम. सो तुमचा ऑपरेटिंग सिस्टम काय करतो? तुमचा रॉम मधला एका पोर्शनला बनवतो व्हर्च्युअल रॅम. काय बनवतो? व्हर्च्युअल रॅम. हिअर इट इज मेड ॲज व्हर्च्युअल रॅम. म्हणजे रॉमलाच आपण म्हणतो व्हर्च्युअल रॅम. आणि मग तो गेम जो आहे तो इथं लोड नाही होणार. तो गेम इथं लोड होणार इन द फॉर्म ऑफ व्हर्च्युअल रॅम. इन द फॉर्म ऑफ व्हर्च्युअल रॅम. रॉमलाच आपण रॅम बनवतो. पण हे सगळं कोण करणार? मी करणार का बसून? तुम्ही करणार का बसून? अरे तुम्ही तर युजर आहे, तुम्हाला तर फक्त गेम खेळायचं आहे. पण हे सगळं काम कोण करतं? हे सगळं काम करतो आपला बिचारा ऑपरेटिंग सिस्टम. म्हणजे बघा तुमच्यासाठी तो काय काय करतोय. सो हा काम कोण करणार? आपला ऑपरेटिंग सिस्टम. सो दिस ऑल कन्सेप्ट इज कॉल्ड एज मेमरी मॅनेजमेंट. हे मॅनेजमेंटचं काम कोण करतं? ऑपरेटिंग सिस्टम. समजलं का सगळ्यांना? सो तुम्ही तुमचा गेम पण खेळू शकता, तुम्ही तुमचा ऑपरेटिंग सिस्टम पण वापरू शकता, तुम्ही तुमचं फेसबुक पण वापरू शकता,
तुम्ही तुमचं इंस्टाग्राम पण सोबत वापरू शकता, तिथून पण कोण तुम्हाला मेसेज करत असेल ते पण तुम्ही रिस्पॉन्ड करू शकता. सो तुम्ही तुमचं रॅम एवढं कमी असताना सुद्धा तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता, बिकॉज युअर ऑपरेटिंग सिस्टम मेक्स द कन्सेप्ट मेक्स द यूज कॉल्ड एज व्हर्च्युअल रॅम. सो व्हर्च्युअल रॅमनी पण आपण रॉमच्या पर्टिक्युलर एरियाला रॅम सारखं बिहेव करायला लावू शकतो अँड वी कॅन कम्प्लीट आवर टास्क. समजलं का सगळ्यांना? समजलं का सगळ्यांना? चलो, मला वाटते कुठेतरी प्लीज थोडं नोट करून घ्याल. चलो, हे प्लीज कुठेतरी नोट करून घ्या मी काय सांगितलं आता. हा, आता मी जे सांगितलं हे सगळं तुम्हाला समज असेल तर तुम्हाला आता पुढचा पोर्शन जो आहे मेमरी मॅनेजमेंट, तो मेमरी मॅनेजमेंट तुम्हाला पटपट समजेल. येस. अच्छा, मेमरी मॅनेजमेंट समजलं का सगळ्यांना? आता मेमरीमध्ये ना आपण पार्टिशन्स करतो, म्हणजे मेमरी जो असतो ना, आता मी तुम्हाला हे मेमरी म्हटलं ना, मेमरी बरोबर, आपला हा मेमरी असेल समजा रॅम किंवा रॉम, त्याचे आपण असे पार्टिशन्स करतो. आता पार्टिशन्स कोण करतो? ऑपरेटिंग सिस्टम करतो. पण कसं करतो? कसंही करतो का? त्याचे पण काही टेक्निक्स असतात, त्याचे काय अल्गोरिदम्स असतात आणि ते अल्गोरिदम आपण आता शिकूया. समजलं का सगळ्यांना? ठीक आहे, चलो. सो सर्टन ऑपरेटिंग सिस्टम युजेस पार्टिशन्ड मेमरी मॅनेजमेंट, म्हणजे आपण आपल्या मेमरीला असे तुकडे बनवू शकतो. पार्टिशन म्हणजे काय? तुकडे करणार, मेमरीचे असे छोटे 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 तुकडे करणार आणि जसं जसं आपलं टास्क येणार तसंच आपण त्यांना स्टोअर करणार. सो पार्टिशन कसं करतो? कसंही करतो का? नाही, त्याचे पण काही कन्सेप्ट असतात. आणि आपण आपल्या मेमरीला पार्टिशन केल्यामुळं आपण मल्टी प्रोग्रामिंगचं कन्सेप्टला वापरू शकतो. सो पार्टिशन आर ऑफ टू टाइप्स. व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट आहे, व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट आहे. 3 मार्क्सचं क्वेश्चन. पार्टिशन कॅन बी ऑफ टू टाइप्स, दॅट इज कॉल्ड एज फिक्स्ड पार्टिशनिंग अँड व्हेरिएबल पार्टिशनिंग. फिक्स्ड पार्टिशनिंग अँड व्हेरिएबल पार्टिशनिंग. ठीक आहे. सो फिक्स्ड पार्टिशनिंग काय असतो आणि व्हेरिएबल पार्टिशनिंग काय असतो? मला वाटते मी तुम्हाला ना आधी एका इमेजने एक्सप्लेन करतो. I will explain you with the help of the image and then we can understand what is fixed partitioning and variable partitioning. I hope so तुम्हाला क्लिअर आहे. बरोबर? चलो, आता फिक्स्ड पार्टिशनिंग काय असतो ते नीट लक्ष द्या बरं. ठीक आहे, फिक्स्ड पार्टिशनिंग काय असतो हे बघा. आधी तुम्ही समजून घ्या, हा जो मेमरी आहे ना, हा मेमरी हा तुमचा रॅम आहे. हा काय तुमचा रॅम आहे. रॅमलाच आपण मेन मेमरी म्हणतो बरं का. रॅमलाच आपण काय म्हणतो? मेन मेमरी. रॅमला पण काय म्हणतो? मेन मेमरी. आणि सगळे टास्कला मेन मेमरीमध्ये लोड व्हावं लागतं. ठीक आहे, चलो. तर आपलं ऑपरेटिंग सिस्टम काय करतो ना, आपलं ऑपरेटिंग सिस्टम आता आपण काय डिस्कस करतोय? ऑपरेटिंग सिस्टमचा फिक्स्ड पार्टिशन डिस्कस करतोय. फिक्स्ड पार्टिशन डिस्कस करतो. मी जे सांगतो तिथं लक्ष द्या, बाकीचं काही बघू नका, कन्फ्युजन होईल. मी जे सांगतो तिथं लक्ष द्या, बाकीचं बघितलं तर कन्फ्युजन होईल. फिक्स्ड पार्टिशनिंग. ठीक आहे, फिक्स्ड पार्टिशन आपण डिस्कस करतो. हे सगळं कोण करतो? ऑपरेटिंग सिस्टम. हा, ऑपरेटिंग सिस्टम काय करतो ना, एखादा प्रोसेस म्हणजे काय? रनिंग प्रोग्राम. प्रोसेस म्हणजे रनिंग प्रोग्राम. रनिंग प्रोग्रामला कुठे यावं लागेल रन होण्यासाठी? रॅम मध्ये यावं लागेल. परत सांगतो, एखाद्या रनिंग प्रोसेसला रन होण्यासाठी मेन मेमरीमध्ये यावं लागतो आणि मेन मेमरी काय असतो? तुमचा रॅम. जोपर्यंत एखादा प्रोसेस रॅम मध्ये येत आहे तोपर्यंत तो रन होऊ शकत नाही. सो आपल्या सगळ्या प्रोसेसला रॅम मध्ये आणावं लागेल, मगच तो रन होऊ शकतो. जसं की ऍप्लिकेशन मध्ये सांगितलं ना, फेसबुक, त्याला आधी रॉम मधनं रॅम मध्ये यावं लागेल. रॅम मध्ये आल्यानंतर तुम्ही ते फेसबुकला वापरू शकता. बरोबर? सो तोच मुद्दा आहे. आता आपण फिक्स पार्टिशन म्हणजे काय? आपला ऑपरेटिंग सिस्टम काय करतो माहिती आहे का? आपला ऑपरेटिंग सिस्टम आपल्या मेन मेमरीला ना एका साईजनी पार्टिशन करतो. जसं की तुम्ही बघू शकता ऑपरेटिंग सिस्टम. ठीक आहे, हे जे दिसतं ना तुम्हाला पार्टिशन्स, कोणता कलर वापरू जे तुम्हाला दिसेल? ठीक आहे, व्हाईट कलर वापरतो. हा, हे दिसतं का तुम्हाला? हा झाला पहिला पार्टिशन, हा झाला दुसरा पार्टिशन, हा झाला तिसरा पार्टिशन, हा झाला फोर्थ पार्टिशन आणि हा झाला फिफ्थ पार्टिशन. टोटल किती पार्टिशन? 5. आणि सगळ्यांचे साईज बघा, ऑल आर ऑफ 4 MB. पहिला पार्टिशन 4 MBचा आहे, म्हणजे पार्टिशन फॉर ओएस तो पण 4 MBचा आहे, हा पण 4 MBचा आहे, हा पण 4 MBचा आहे, हा पण 4 MBचा आहे आणि हा पण 4 MBचा आहे. ऑल द पार्टिशन्स आर ऑफ 4 MB, 4 मेगाबाईट, 4 मेगाबाईट, 4 मेगाबाईट, 4 मेगाबाईट. म्हणून या पार्टिशनला आपण काय म्हणतो? फिक्स्ड पार्टिशन. आपलं मेन मेमरी जो असतो, मेन मेमरी, त्याला आपण एकाच पार्टिशनने डिवाइड करतो. 4 4 4 4 4. आता एक, अच्छा, काही लोक म्हणतील सर 5 5 ने डिवाइड करू शकतो का? नाही, कसंही नसतं रे हे सगळं. काही लोक म्हणतील सर 6 ने डिवाइड करू शकता? 6 MB 6 MB 6 MB. इथे एक फॉर्म्युला असतो 2:n म्हणून. 2:n म्हणून एक फॉर्म्युला असतो. सो तुम्ही एनच्या ठिकाणी एक तर तुम्ही एनच्या ठिकाणी 1 ठेवला तर हा बनतो 2. एक तर तुम्ही पार्टिशन 2चं बनवू शकता. 2च्या ठिकाणी तुम्ही एनच्या ठिकाणी तुम्ही 2 ठेवला तरी तो बनतो 4. सो तुम्ही 4चे ब्लॉक्स बनवू शकता, जसं इथं आहे 2:3. म्हणजे तुम्ही 8चे ब्लॉक्स बनवू शकता, म्हणजे 8 MB 8 MB 8 MB 8 MB 8 MB. त्याच्यानंतर 16 16 16 16 16, त्याच्यानंतर 32 32 32 32, त्याच्यानंतर 64. असं तुम्ही बनवू शकता. काही लोक म्हणतील सर आम्हाला 3 MBचं पार्टिशन पाहिजे. 3 बस. 3 नाही रे, तसं बनतच नाही. हा फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युलाच्या बेसिसवरतीच आपला ऑपरेटिंग सिस्टम पार्टिशन बनवतो. हे समजलं का? चलो, सो आता 4 MB 4 MB 4 MB 4 MB. चलो,
सो आता आला प्रोसेस. हे सगळं समजलं का? झालं. आपला मेमरीचा पार्टिशन झाला. आपला मेमरी डेटाला स्टोअर करायला रेडी आहे. डेटा येतोय. ठीक आहे. डेटा आला बघा. प्रोसेस वनचा काहीतरी डेटा आला. दुसरा कलर वापरतो. प्रोसेस वनचा काहीतरी डेटा आला. प्रोसेस वनचा डेटा आहे 3 MB. क्या बात आहे. प्रोसेस वन कितीचा आहे? 3 MB. पण आपले पार्टिशन किती आहेत? 4 MB. आणि ते कंडिशन आहे, म्हणजे एका प्रोसेसनी एका पार्टिशनला ऑक्युपाय केलं. एका प्रोसेसनी एका पार्टिशनला ऑक्युपाय केलं. भले तिथं फ्री मेमरी असेल ना, तो फ्री मेमरीचा यूज नाही करू शकत आपण, बिकॉज ओनली वन प्रोसेस कॅन ऑक्युपाय वन पार्टिशन. नाव मल्टिपल प्रोसेस कॅनॉट ऑक्युपाय वन पार्टिशन, राईट? सो बघा, प्रोसेस आहे 3 MB चा. आता हा 3 MB तर बसला, तर 3 MB तर यूज झाला, हा 3 MB यूज झाला, पण 1 MB वेस्ट झाला. 1 MB वेस्ट झाला. समजलं का? आपण एक काम करू, किती वेस्ट होतं ना त्याचं एक सेपरेट लिस्ट बनवू. वेस्टेजचा आपण एक सेपरेट लिस्ट बनवू. आतापर्यंत किती मेमरी वेस्ट झाला? 1 MB वेस्ट झाला. चलो, दुसरा प्रोसेस पण 3 MBचाच निघाला. क्या बात आहे. दुसरा प्रोसेस पण 3 MBचा निघाला. आणि आपला पार्टिशन तर फिक्स होता ना, म्हणून आपण याला फिक्स पार्टिशन म्हणतो. आता 3 MB मधला 3 MB तर कन्झ्युम होणार, पण 1 MB परत वेस्ट झाला. तर त्या 1 MB मध्ये, अच्छा मी म्हणतो, एक 1 MBचा काहीतरी टास्क आला, तर तो 1 MB तर जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. कारण एका पार्टिशन मध्ये एकच प्रोसेस राहू शकतो. भले 1 MBचा एखादा प्रोसेस आला, तो 1 MBचा प्रोसेस पण याच्यामध्ये जाऊ शकत नाही, बिकॉज कंडिशन आहे रे बाबा, कंडिशन आहे. तसं एका पार्टिशनच्या आतमध्ये मल्टिपल लोक जाऊ शकत नाही. कसं जाणार? ठीक आहे. चलो, इथपर्यंत आय होप सो क्लिअर आहे. चलो, तिसरा प्रोसेस तो पण 3 MB आला. क्या बात आहे. 3 MB युटिलाइज होणार, पण 1 MB वेस्ट होणार. परत फोर्थ प्रोसेस आला 3 MBचा, तो पण गेला. 1 MB वेस्ट झाला. टोटल मेमरी किती वेस्ट झाला आतापर्यंत? 1 1 1 1. म्हणजे टोटल मेमरी वेस्टेज किती झाला? 4 MB. टोटल 4 MBचा मेमरी वेस्टेज झाला. म्हणजे एखादा नवीन टास्क आता इथं प्रोसेस, म्हणजे एकाच प्रोसेसचे आपण पार्ट्स केलेत, पण एखादा नवीन प्रोसेस आला P2 म्हणून, आणि P2चा साईज आहे 2 MB. म्हणजे आपल्याकडे जागा आहे. आपल्याकडे आपलं रिक्वायरमेंट किती? रिक्वायरमेंट 2 MB. आणि आपल्याकडे वेस्टेज किती झाला? 4 MB. समजलं का? आपलं रिक्वायरमेंट 2 MB. एक नवीन प्रोसेस आला P2, पण प्रॉब्लेम काय? आपल्याकडे 4 MBचा जागा आहे, पण आपण त्याला युज करू शकत नाही. तेच मुद्दा आहे. आपल्याकडे रिक्वायरमेंट कमी आहे आणि आपल्याकडे जागा पण आहे, आपल्या मेमरीमध्ये जागा पण आहे, पण आपण त्याला युज करू शकत नाही. दिस इज द ड्रॉबॅक अँड दिस इज कॉल्ड एज इंटरनल फ्रॅगमेंटेशन. म्हणजे जागा असून सुद्धा आपण त्याला वापरू शकत नाहीये. याच प्रॉब्लेमला आपण म्हणतो इंटरनल फ्रॅगमेंटेशन. स्पेस असून सुद्धा दिसते का? अरे हे फ्री स्पेस, वेस्टेज दिसते का तुम्हाला? वेस्टेज म्हणजे आपल्याकडे फ्री स्पेस असून सुद्धा आपण 2 MB, आपल्याकडे 4 MB, क्या बात आहे, 4 MBचा स्पेस असून सुद्धा आपण 2 MB ला ऑक्युपाय करू शकत नाही. तर याच प्रॉब्लेमला आपण म्हणतो इंटरनल फ्रॅगमेंटेशन. दिस प्रॉब्लेम ऑर दिस इश्यू इज कॉल्ड एज इंटरनल फ्रॅगमेंटेशन. समजलं का? इंटरनल फ्रॅगमेंटेशन. आता थोडं विचार करा, हा इंटरनल फ्रॅगमेंटेशन झाला कशामुळं? विचार करा ना यार, हा इंटरनल फ्रॅगमेंटेशन झाला कुणामुळं? येस, आपले जे पार्टिशन्स होते ना, ते पार्टिशनचे साईज फिक्स होते ना. आता समजा ते पार्टिशन साईज असं फिक्स नसता, तर इंटरनल फ्रॅगमेंटेशन झाला पण नसता. येस, दिस इज द ड्रॉबॅक ऑफ इंटरनल फ्रॅगमेंटेशन. दिस इज द ड्रॉबॅक ऑफ फिक्स्ड पार्टिशनिंग, दॅट इज इंटरनल फ्रॅगमेंटेशन. सो दॅट इज अ प्रॉब्लेम कॉल्ड एज इंटरनल फ्रॅगमेंटेशन. समजलं का? चलो, 2 मिनिटात पटकन शॉर्टमध्ये सांगतो. मेन मेमरीची पार्टिशन म्हणतात, एकाच साईजनी पार्टिशन म्हणतात, म्हणून आपण याला म्हणतो फिक्स पार्टिशनिंग. प्रोसेस येतात, ते स्टोर होतात. समजा 4 MBचा प्रोसेस आला, तर 3 MBचा स्टोर होणार, 1 MB वेस्ट होणार. 3 MB स्टोर होणार, 1 MB वेस्ट होणार. 3 स्टोर होणार, 1 वेस्ट होणार. ठीक आहे. असं वेस्टेज कलेक्ट करत गेलो, वेस्टेजला आपण एकत्र करत गेलो, तर वेस्टेजच आपला झाला 4 MB. अच्छा, नवीन एखादा टास्क आला 2 MBचा, टास्क आला, तरी त्याला आपण स्टोर करू शकत नाही. 4 MB असताना सुद्धा तुम्ही 2 MB ला असाइन करू शकत नाही. याच प्रॉब्लेमला आपण म्हणतो, किंवा याच वेस्टेज ऑफ मेमरीला आपण म्हणतो इंटरनल फ्रॅगमेंटेशन. यालाच आपण काय म्हणतो? इंटरनल फ्रॅगमेंटेशन आपण असं म्हणतो. ठीक आहे. समजलं का? इंटरनल फ्रॅगमेंटेशन. अँड दिस इज कॉल्ड एज फिक्स्ड पार्टिशन. यालाच आपण काय म्हणतो? फिक्स्ड पार्टिशनिंग असं आपण म्हणतो. ठीक आहे. चलो, आता तुम्ही थिअरी रीड करा, तुम्हाला समजेल. ज्या लोकांना आतापर्यंत सांगितलेलं सगळं समजलं असेल, तर तुम्हाला समजेल. थकायचं नाही, बोर व्हायचं नाही बिलकुल. ठीक आहे. किती लेट झाला तरी, किती मोठा व्हिडिओ झाला तरी, तुमचा चॅप्टर कम्प्लीट करूनच मी थांबणार. ठीक आहे. मी पण ब्रेक घेत नाहीये, तुम्ही पण ब्रेक घेऊ नका. एकदा बसले डेडिकेशननेच कम्प्लीट करून निघायचं. ठीक आहे. बसायचं उठायचं असं काम करायचं नाही. त्याने काय होईल? फ्लक्च्युएशन्स वाढणार आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन फार कमी होत जाईल. ठीक आहे. बसते तर कम्प्लीट करूनच उठायचं आणि मन लावून लक्ष द्यायचं. ठीक आहे. पार्टिशनिंग मीन्स डिवाइडिंग मेन मेमरी इंटू वेरियस सेक्शन्स. These sections are called as partitions.
पार्टिशनिंग म्हणजे काय, आपण मेन मेमरी म्हणजे कोण, रॅम. रॅमच्या आपण ज्यावेळेस इक्वल पार्टिशन्स बनवतो त्याच पार्टिशनिंग आपण म्हणतो फिक्स पार्टिशनिंग. ठीक आहे. दिस पार्टिशन कुड बी डिफरंट साइजेस बट वन्स डिसाइडेड दे कॅनॉट बी चेंज. येस. आता त्यांचे साईज कसे असतात, डिफरंट साइजेसचे असू शकतात, पण त्याच्यामध्ये पण एक कंडिशन आहे, दे कॅन बी ऑफ डिफरंट साईज. बट बघा 2 MB असेल, 4 MB असेल, 8 MB असेल, 16 MB, 32 MB. बट एकदा तुम्ही डिसाईड केलं तर त्याला चेंज नाही करू शकत. असं नाही म्हणणार सर एक ब्लॉक 2 MB घ्या, एक ब्लॉक 4 MB घ्या, एक ब्लॉक 8 MB, असं नसतं रे फिक्स पार्टिशन. ते व्हेरिएबल झालं. फिक्स म्हणजे काय, एकदा तुम्ही 2 MB घेतला तर सगळे तुमचा मेन मेमरीचे सगळे ब्लॉक्स 2 MB असतात. ठीक आहे. चलो, हेन्स दीज पार्टिशन्स आर कॉल्ड ॲज फिक्स पार्टिशन्स. एकदा तुम्ही त्याला डिसाइड केलं तर तुम्ही त्याला चेंज करू शकत नाही. दिस पार्टिशन कॅन बी अलोकेटेड टू अ प्रोसेस बाय ऑपरेटिंग सिस्टम. फॉर एक्झाम्पल, अ मेमरी ऑफ 32K वर्ड्स माइट बी डिवायडेड इंटू रिजन्स ऑफ फॉलोइंग साइजेस. आता तुम्ही 32K ला कसं डिवाइड करू शकता, 32K ला तुम्ही या फॉर्म्युलाच्या बेसिसवरती डिवाइड करू शकता. तुम्ही 32 ला या फॉर्म्युलाच्या बेसिसवरती डिवाइड करू शकता. म्हणजे 4 ब्लॉक्सने तुम्हाला डिवाइड करावं लागेल. ठीक आहे. म्हणजे 8 बनेल. बरोबर समजलं ना तुम्हाला. आता 32चा मेमरी, आता टोटल मेमरी साईज जर 32 MB असेल, 32 MB तर किती बनेल, असे 8 ब्लॉक्स बनतील ना. 4 चे 8 ब्लॉक्स बनतील. बरोबर ना, समजलं बरोबर ना. ठीक आहे. तर असं आपलं पार्टिशन बनतो, असं कॅल्क्युलेशन आपलं पार्टिशन बनतो. ठीक आहे. चलो, ॲज द जॉब एंटर द सिस्टम दे आर पुट इन टू जॉब क्यू. जॉब म्हणजे जो ज्यांना आपण सेव्ह करायचे, ज्या प्रोसेसला आपण घेऊन येतो त्याला आपण म्हणतो जॉब. तर ते क्यू मध्ये जातात. द जॉब शेड्युलर टेक्स इन टू अकाउंट द मेमरी रिक्वायरमेंट ऑफ ईच जॉब, नाव अवेलेबल रिजन इन डिटरमाइनिंग द जॉब अँड अलोकेटेड मेमरी. सो त्यांचा साईज बघितला जातो आणि त्यांना अलोकेट केला जातो एकानंतर एक. याला आपण म्हणतो कॉन्टिजियस मेमरी अलोकेशन. आपण कुठेही स्टोअर करत नाही, आपण यांना कुठेही स्टोअर करत नाही. आपण आधी पार्टिशन 1 मध्ये स्टोअर करणार, मग पार्टिशन 2 मध्ये स्टोअर करणार, मग पार्टिशन 3 मध्ये स्टोअर करणार, मग पार्टिशन 4 मध्ये स्टोअर करणार. या टाइपमध्ये आपण या सिक्वेन्स मध्ये स्टोअर करतो ना, या सिक्वेन्स मध्ये स्टोअर करतो. यालाच आपण म्हणतो कॉन्टिजियस मेमरी अलोकेशन. काय म्हणतो आपण याला, कॉन्टिजियस मेमरी अलोकेशन असं पण म्हणतो. ठीक आहे. चलो, when a job terminates it releases its memory which a job scheduler may fill with another job and the job queue. म्हणजे एक जॉब टर्मिनेट झाला, अच्छा आता याचं काम झालं, फॉर एक्झाम्पल इथून जो प्रोसेस झाला तो प्रोसेसचं काम झाला, तो प्रोसेसतून टर्मिनेट झाला म्हणजे हा 4 MB परत फ्री झाला. मग परत नेक्स्ट टास्क जो येणार किंवा 4 MB जो टास्क येणार तो तास साइन होणार. सो जसं हे टास्क कंप्लीट होतील हा जागा परत फ्री होणार, मग परत नवीन टास्क येऊन तास साइन होणार. पण पार्टिशनचा साईज तोच असणार, पार्टिशनचा साईज चेंज नाही होणार. पार्टिशन विल बी ऑफ दॅट साइज ओनली. The fixed partition suffers from the problem of internal fragmentation, that is wastage of memory space within partition. म्हणजे जागा असून सुद्धा आपण त्या जागेला यूज करू शकत नाही. या प्रॉब्लेमला आपण काय म्हणतो, इंटरनल फ्रॅगमेंटेशन. इट ऑल्सो लिमिट्स द डिग्री ऑफ मल्टी प्रोग्रामिंग. डिग्री ऑफ मल्टी प्रोग्रामिंग म्हणजे काय, आपण फास्ट टास्कला रन नाही करू शकत आणि सीपीयू ला 100% युटिलाइज नाही करू शकत. इंटरनल फ्रॅगमेंटेशन म्हणजे जागा असून सुद्धा आपले प्रोसेस जे आहेत ते वेटिंग मध्ये. हा बघा, आता हा 2 MB वेट करणार, पण इथून कोण ना कोण टर्मिनेट होणार ना. समजा याचं काम झालं, प्रोसेस 1चं काम झालं, हा टर्मिनेट झाला म्हणजे हा फ्री झाला, मग हा 2 MB येणार, बरं 2 MB येणार, पण 2 MB वेस्ट पण होणार ना. हा पण तुम्ही समजा 2 MB इथे येणार पण 2 MB वेस्ट पण होणार. सो दिस वेस्टेज इज कॉल्ड एज इंटरनल फ्रॅगमेंटेशन. या वेस्टेजला आपण काय म्हणतो, इंटरनल फ्रॅगमेंटेशन. ठीक आहे. चलो, त्याच्यानंतर असतो व्हेरिएबल पार्टिशनिंग. आता इंटरनल फ्रॅगमेंटेशनला स्टॉप करण्यासाठी आपल्याकडे असतो व्हेरिएबल पार्टिशनिंग. ठीक आहे. व्हेरिएबल पार्टिशन म्हणजे काय, इंटरनल फ्रॅगमेंटेशन का झालं बरं, इंटरनल फ्रॅगमेंटेशन का झालं, आपण आधीच मेमरीला डिवाइड करून ठेवलं होतं. आधीच म्हणजे टास्क यायच्या आधीच आपण मेमरीला डिवाइड करून ठेवलं होतं. आता एक काम करू, आधी आपण मेमरीला डिवाइडच नाही करत, जसं टास्क येईल तसं आपण मेमरीला डिवाइड करू, म्हणजे इंटरनल फ्रॅगमेंटेशन होणारच नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे समजा 4 MBचा टास्क आला तर आपण 4 MBचा मेमरी बनवू. आपल्याकडे 8 MBचा टास्क आला, आपण 8 MBचा मेमरी बनवू. सो जसं जसं टास्क येणार तसं आपण मेमरीचं पार्टिशन करू. म्हणजे वेस्टेज ऑफ मेमरी नाही होणार. दिस इज कॉल्ड ॲज व्हेरिएबल पार्टिशनिंग. यालाच आपण काय म्हणतो, व्हेरिएबल पार्टिशन. टू स्टॉप ऑर टू अवॉइड द प्रॉब्लेम्स ऑफ फिक्स्ड पार्टिशनिंग वी आर गोइंग टू कम विथ द व्हेरिएबल पार्टिशनिंग. ठीक आहे. So the fixed partition suffers from the problem called as internal fragmentation, that is wastage of memory space within partition. It also limits the degree of multi-programming and CPU utilization. आपल्याला माहिती आहे. So to overcome this problem in variable partitioning, the number of partitions and sizes are variable. Yes. आपण जो पार्टिशन बनवतो तो व्हेरिएबल साईजचा बनवतो, म्हणजे आपला जो प्रॉब्लेम आधी झाला तो होणार नाही. ठीक आहे. At any time, any partition can free or allocated to some process.
इन व्हेरिएबल पार्टिशनिंग द स्टार्टिंग ऍड्रेस ऑफ पार्टिशन इज नॉट फिक्स्ड. येस, आपण स्टार्टिंगलाच फिक्स करत नाही. जसं जसं टास्क येणार तसं तसं पार्टिशनची साईज फिक्स होणार. सो आपण आधीच डिसाईड करत नाही. चलो, हे बघा, तुम्हाला एक एक्झाम्पल समजवतो. आता बघा, हे मेन मेमरी बरोबर. मेन मेमरी, आता मेन मेमरी म्हणजे काय, रॅम. आता आपण याला आधीच डिवाइड करून ठेवले का? अरे नाही, आता तुम्हाला दिसते डिवाइडेड, पण आधीच डिवाइडेड नसतो. चलो, आता प्रोसेस वन आला किंवा जॉब वन आला. जॉब वन कितीचे 5 MB. तर आपण काय, ऑपरेटिंग सिस्टम तर लोड होणार, ऑपरेटिंग सिस्टम विल टेक इट स्पेस, दॅट इज नॉट इश्यू. चलो, पहिला टास्क आला. पहिला टास्क किती आहे? 5 MB चा टास्क. मग आपला पहिला पार्टिशन जो बनेल ना, पार्टिशन 1 तो असेल 5 MB चाच. म्हणजे पहिला पार्टिशन बनेल ऍज पर द प्रोसेस ओनली. सो मला सांगा, मेमरी वेस्ट झाला का? नाही झाला. चलो, आता दुसरा टास्क आला. दुसरा टास्क किती आहे? 2 MB चा. मग दुसरा पार्टिशन बनताना हा 2 MB चाच बनेल. दुसरा पार्टिशन बनताना हा 2 MB चाच बनेल. वेस्ट झाला का मेमरी? नाही. चलो, प्रोसेस 3 आला. प्रोसेस 3 3 MB चा होता. तर आपला पार्टिशन बनताना 3 MB चाच बनेल. असं काही रूल नाही, 2:n वगैरे असं काही फॉर्म्युला फॉलो होत नाही. म्हणून आपण याला म्हणतो व्हेरिएबल पार्टिशनिंग. म्हणून आपण काय म्हणतो? व्हेरिएबल पार्टिशनिंग. वी कॅन फॉर्म द पार्टिशन ऑफ एनी साईज. मज्जा आहे ना? ठीक आहे. प्रोसेस 3 आला. प्रोसेस 3 किती? 3 MB. आता पार्टिशन 3 किती असेल? 3 MB चा पार्टिशन असेल. ठीक आहे. अच्छा, त्याच्यानंतर प्रोसेस 4, क्या बात आहे, प्रोसेस 4 MB चा होता. सगळे व्हेरिएबल आहेत बघा, सगळे व्हेरिएबल आहेत. आणि आपला प्रोसेस 4 साठी जो फोर्थ पार्टिशन बनेल तो असेल 4 MB. सो दिस टाइप ऑफ पार्टिशनिंग इज कॉल्ड ॲज व्हेरिएबल पार्टिशनिंग. आणि मला सांगा, इथं तुम्हाला इंटरनल फ्रॅगमेंटेशन दिसतोय का? इथं तुम्हाला इंटरनल फ्रॅगमेंटेशन दिसत नाहीये. ठीक आहे. चलो, आता प्रॉब्लेम कुठं सुरू होतो मी तुम्हाला सांगतो. आतापर्यंत काही प्रॉब्लेम नाही, सगळं स्मूथ जात होतं. चलो, आता प्रॉब्लेम आणू. प्रॉब्लेम क्रिएट होतो इथं पण. ठीक आहे. चलो, आता काम करू. प्रोसेस 1 टर्मिनेट झाला. प्रोसेस 1 होता ना 5 MB चा, टर्मिनेट झाला. टर्मिनेट म्हणजे झालं काम त्याचं. टर्मिनेट, अरे त्याचं काम झालं ना, म्हणजे तो इथून डिअलोकेट होणार. ठीक आहे. चलो, प्रोसेस 1 झाला. आणि आपण एक काम करू. P5 आला. P5. आता P5 जो ना, P5 तो होता 4 MB चा. समजलं का? P5 होता 4 MB चा. की एक काम करू, P5 होता 2 MB घेऊ. P5 होता 2 MB. चलो, माझे सगळे ब्लॉक्स ऑक्युपाइड आहेत. माझं पूर्ण मेमरी ऑक्युपाइड आहे. माझे सगळे ब्लॉक्स ऑक्युपाइड आहेत. पण फक्त 5 MB मोकळा आहे. पार्टिशन एकदा झालं. अरे हा 5 MB. आता 5चं परत 2 नाही करू शकत. 5चं 2 नाही करू शकत. हा 5च राहणार. पण आता नवीन टास्क किती आहे माझ्याकडे? 2 MB. तर हा 2 MB बाकी. आता मी इथं असाइन करू शकतो का? नाही, ऑलरेडी बिझी आहे. इथं नाही, ऑलरेडी बिझी आहे. इथं नाही, ऑलरेडी बिझी आहे. मग माझ्याकडे एकच ऑप्शन आहे. ऑपरेटिंग सिस्टम काय करतो? याला इथं असाइन करतो. सो 5 MB मध्ये 2 MB गेला तर 3 MB वेस्ट होतो. 3 MB वेस्ट होतो. सेकंड स्टेप मध्ये 3 MB वेस्ट झाला. आणि फक्त आपलं 2 MB तर यूज होतो. म्हणजे 5 MB मध्ये 2 MB यूज होतो आणि 3 MB वेस्ट होतो. या प्रॉब्लेमला आपण म्हणतो एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन. काय म्हणतो? एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन. एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन. समजलं का? या प्रॉब्लेमला आपण काय म्हणतो? एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन. ठीक आहे. म्हणजे पहिल्या स्टेपला प्रोसेस येताना आपण त्यांच्या प्रोसेसच्या साईजच्या अकॉर्डिंग आपण मेमरीला पार्टिशन केलं. दॅट इज नॉट इश्यू. बट प्रॉब्लेम होतो कधी माहितीये का? ज्यावेळेस एक प्रोसेस टर्मिनेट होतो, म्हणजे त्याचं काम संपला आणि नवीन प्रोसेस एक दुसरा साईज येतो ना, नवीन प्रोसेस एका दुसऱ्या साईजचा आला तर तो त्याची जागा घेतो ना, तर त्यावेळेस प्रॉब्लेम होतो. आणि त्या प्रॉब्लेमला आपण म्हणतो एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन. त्या प्रॉब्लेमला आपण काय म्हणतो? एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन. त्या प्रॉब्लेमला आपण म्हणतो एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन. ठीक आहे. चलो, आता नोट्स रीड करा, तुम्हाला समजेल. हेच असतो व्हेरिएबल पार्टिशनिंग. द फिक्स पार्टिशन सफर्स फ्रॉम द प्रॉब्लेम कॉल्ड एज इंटरनल फ्रॅगमेंटेशन, दॅट इज वेस्टेज ऑफ मेमरी. If the partition is of 4K, executing a job of 2K, then there is 2K size waste, that is called as fragmentation. Variable partitioning suffers from external fragmentation. Yes, variable partitioning मध्ये पण फ्रॅगमेंटेशन होतो. म्हणजे पहिल्यांदा प्रॉब्लेम येत नाही, पण एक टास्क, एक प्रोसेस तुमचा टर्मिनेट झाला तर नवीन प्रोसेस जो येतो ना, तर तो त्याच्या जागी बसला तर ठीक, पण नाही बसला तर परत तिथं पण वेस्टेज ऑफ मेमरी होतो. आणि त्या वेस्टेज ऑफ मेमरीला आपण काय म्हणतो? एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन. ठीक आहे. त्याने एक्झाम्पल दिले. सपोज जॉब ऑफ 7K इज टर्मिनेटेड. बघा कितीचा साईज होता? 7K. आता 7K म्हणजे याचं पार्टिशन किती असेल? 7Kच पार्टिशन. अरे जॉब साईज इज 7K. कॉमन सेन्स, जॉब साईज इज 7K मीन्स द पार्टिशन वॉज ऑल्सो 7K ना, बिकॉज दिस इज व्हेरिएबल पार्टिशनिंग. अ जॉब ऑफ 2K मे बी लोडेड. मग त्याच्यानंतर काय झाला? 2K चा जॉब लोड झाला. 2K म्हणजे 2 किलोबाईटचा जॉब लोड झाला, पण 5K अनयूज झाला. सो दिस इज कॉल्ड एज एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन. समजलं का? यालाच आपण काय म्हणतो? एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन. अच्छा, आता एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशनला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याकडे 2 मेथड्स आहेत. त्याला आपण म्हणतो पेजिंग अँड सेगमेंटेशन. बरोबर, पेजिंग अँड सेगमेंटेशन. ठीक आहे.
एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशनला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याकडे परत दोन मेथड्स आहेत, त्याला आपण काय म्हणतो, पेजिंग अँड सेगमेंटेशन. सो पेजिंग आणि सेगमेंटेशन काय आहे ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये डिस्कस करू. ठीक आहे, समजलं का रे फ्रॅगमेंटेशन काय, समजलं का इंटरनल फ्रॅगमेंटेशन, समजलं का एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन. पटकन बोलायचं, इंटरनल फ्रॅगमेंटेशन होतो कुठं, इंटरनल फ्रॅगमेंटेशन होतो फिक्स्ड पार्टिशन मध्ये, आणि व्हेरिएबल फ्रॅगमेंटेशन होतो, एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन होतो व्हेरिएबल पार्टिशन मध्ये. ठीक आहे, चलो नाव पेजिंग काय असतो ते आपण डिस्कस करू. मी तुम्हाला आधी डायग्राम एक्सप्लेन करतो पेजिंग काय असतो. सो हे बघा, प्रॉब्लेम काय होता आपला, एक मिनिट, प्रॉब्लेम काय होता, फ्रॅगमेंटेशन, बरोबर, इंटरनल फ्रॅगमेंटेशन, एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन. सो प्रॉब्लेम आपला फ्रॅगमेंटेशन होता ना, प्रॉब्लेम आपला फ्रॅगमेंटेशन होता, बरोबर. सो आपण काय करू ना, आपण काय करू, प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी पेजिंग किंवा सेगमेंटेशन वापरू शकतो. सो आपला ऑपरेटिंग सिस्टम काय करतो, पेजिंग किंवा सेगमेंटेशन वापरतो. सो पेजिंग किंवा सेगमेंटेशन मध्ये होतो काय, दोन मेमरी असतात, लक्ष द्या, लक्ष द्या. वी हॅव टू मेमरी, वन इज कॉल्ड एज लॉजिकल मेमरी. लॉजिकल मेमरीला आपण म्हणतो तुमचा लॉजिकल मेमरी हा एक मेमरी आहे तुमचा, ठीक आहे, आणि फिजिकल मेमरी हा एक मेमरी आहे तुमचा. ठीक आहे, लॉजिकल मेमरी आणि फिजिकल मेमरी असे दोन टाईपची मेमरी आपल्याकडे असतात. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल आपला जो जॉब आहे, आपला जो टास्क आहे तो 4 MBचा असेल, 4 KBचा असेल. ठीक आहे, 4 KB आपला जॉब आहे तो आहे 4 KBचा. मग आपण त्याला काय करतो, त्याला ना 4 पार्ट्समध्ये डिवाइड करतो, आणि त्याला आपण काय 4 KB ला आपण 4 पार्ट्समध्ये डिवाइड करतो. म्हणजे आपण त्याला म्हणतो पेज 0, पेज 1, पेज 2, पेज 3, याला आपण म्हणतो लॉजिकल मेमरी. लॉजिकल मेमरी कितीचा डिवाइड झाला, 1K. लॉजिकल मेमरीचा साईज काय होता, 1K. लक्षात समजेल, नाही तर नाही समजणार. लॉजिकल मेमरी साईज काय होता, 1K, 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 1K. ठीक आहे, चलो आता फिजिकल मेमरी, आता इथं 1Kचं मेमरी आहे ना, तर फिजिकल मेमरी पण सगळे 1Kचे असणार. 1K, 1K, 1 किलोबाईट, 1 किलोबाईट, 1 किलोबाईट, 1 किलोबाईट, 1 किलोबाईट, 1 किलोबाईट. ठीक आहे, आता पेजिंग आणि सेगमेंटेशन मध्ये होतं नॉन कॉन्टिजियस मेमरी अलोकेशन. काय होतं इथं, नॉन कॉन्टिजियस मेमरी अलोकेशन. ठीक आहे, समजून घ्यावं लागेल, नीट लक्ष द्या, नॉन कॉन्टिजियस मेमरी अलोकेशन. ठीक आहे, हा आता होणार काय माहिती आहे का, आपण कुणाला कुठेही स्टोअर करणार, जसं की आपला हा जॉब आहे, हा आपला जॉब आहे, बरोबर. हा याला मला ना फिजिकल मेमरी म्हणजे मेन रॅम आपल्या रॉम मध्ये स्टोअर करायचं आहे. लॉजिकल मेमरी म्हणजे आपला टास्क, लॉजिकल मेमरी म्हणजे आपला टास्क, आणि फिजिकल मेमरी म्हणजे आपला ऍक्च्युअल मेमरी, आपला ऍक्च्युअल मेमरी. हे समजून घ्या तुम्ही. ठीक आहे, परत रिपीट करतो, लॉजिकल मेमरी म्हणजे आपला टास्क, आणि फिजिकल मेमरी म्हणजे तुमचा ऍक्च्युअल मेमरी, बरोबर. हा आता आपलं लॉजिकल मेमरी आणि फिजिकल मेमरीचा साईज एक असतो, नीट समजून घ्या. पेजिंग मध्ये साईज ऑफ लॉजिकल मेमरी इज इक्वल टू साईज ऑफ फिजिकल मेमरी. शॉर्टमध्ये देतोय मी, शॉर्टमध्ये खूप इम्पॉर्टंट काहीतरी सांगतो मी, खूप 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 इम्पॉर्टंट आहे. तर म्हणून तर आपण याला पेजिंग म्हणतो ना, म्हणून तर आपण याला पेजेस म्हणतो, पेज 0, पेज 1, पेज 2, पेज 3. आपण आपल्या जॉबला ना 4 पेजमध्ये डिवाइड करतो. का बरं 4 पेज, कारण आपला जॉबचा साईज होता 4K. सो 4K ला मी 4 पार्ट्समध्ये डिवाइड केलं. आता मी ज्यांना डिवाइड केलं त्यांना आपण पेजेस असं म्हणतो. आपल्या जॉबला डिवाइड केल्यानंतर त्याला काय म्हणतो, पेजेस असं म्हणतो. जसं मी आपलं लॉजिकल मेमरीला डिवाइड केलं तसंच मी फिजिकल मेमरीला पण डिवाइड केलं. ठीक आहे, चलो आता मी यांना कुठे रॅन्डमली स्टोअर करणार, पेज 0 याला मी स्टोअर करतोय कुठं, फ्रेम नंबर 1 मध्ये. दिसला तुम्हाला पेज 0 फ्रेम नंबर 1 मध्ये, येस. चलो आता पेज 1 ला मी स्टोअर करतोय फ्रेम नंबर 4 मध्ये. पण जसं जसं मी स्टोअर करतोय, मी एक टेबल, आपला ऑपरेटिंग सिस्टम एक टेबल मेंटेन करणार कॉल्ड एज PMT. काय मेंटेन करणार, एक टेबल मेंटेन करणार कॉल्ड एज PMT. PMT म्हणजे पेज मॅप टेबल. अरे आपण यांना कुठेही स्टोअर करतोय, मेमरीमध्ये ना रॅन्डमली कुठेही स्टोअर करतो, कुठेही स्टोअर करतोय, म्हणून आपण म्हणतो नॉन कॉन्टिजियस मेमरी अलोकेशन. आपण कुठेही स्टोअर करतो, पण कुठं स्टोअर केलं ते रेकॉर्ड असलं पाहिजे ना. नंतर युजरने मागितलं मला डेटा परत दे, मग ऑपरेटिंग सिस्टमला परत ते रिटर्न डेटा एक्स्ट्रॅक्ट करून रिटर्न युजरला देता आलं पण पाहिजे. म्हणून आपण PMT मेंटेन करतो कॉल्ड एज पेज मॅप टेबल. चलो मग त्याच्यानंतर पेज 2 ला मी कुठं स्टोअर करतोय, फ्रेम नंबर 3 मध्ये. बघा फ्रेम नंबर 3 मध्ये मी पेज 2 ला स्टोअर करतोय. पेज 3 ला मी स्टोअर करतोय फ्रेम नंबर 7 मध्ये. मी कुठेही स्टोअर करतोय, पण जिथं कुठं मी स्टोअर करतोय, मी पेजेसला रॅन्डमली कुठेही स्टोअर करतोय. नाव दीज आर फ्री. अजून इथं आपण स्टोअर करू शकतो, हे सगळे फ्री आहेत. मी जसं रॅन्डमली कुठेही स्टोअर करतोय तसंच मी PMT मध्ये रेकॉर्ड एंटर करतोय. म्हणजे आपला ऑपरेटिंग सिस्टम PMT मध्ये रेकॉर्ड एंटर करणार. आता युजरही सांगितलंय, काम कर, मला माझा डेटा परत पाहिजे. तू त्याला स्टोअर केलं ना, मला माझा डेटा परत दे. मग ऑपरेटिंग सिस्टम काय करतो, PMT ला रेफर करणार आणि तो डेटा परत त्याला रिटर्न देणार. सो याला आपण म्हणतो नॉन कॉन्टिजियस मेमरी अलोकेशन. याला पेजिंग असं का म्हणतो, कारण आपला लॉजिकल मेमरी आणि आपला फिजिकल मेमरी इक्वल साईजने डिवाइड होतात, पेजेसनी डिवाइड होतात, म्हणून या कन्सेप्टला आपण पेजिंग असं म्हणतो. समजलं का सगळ्यांना? ठीक आहे. त्यांना नाही समजलं
प्लीज परत मागे जा, समजून घ्या, तोपर्यंत पुढे जाऊ नका जोपर्यंत समजत नाही. ठीक आहे. हे बघा, द लॉजिकल और व्हर्च्युअल ऍड्रेस ऑफ अ प्रोग्राम इज डिवाइड टू इक्वल साइज अँड द फिजिकल मेमरी ऑफ मेन डिवाइड अँड द फिजिकल मेमरी इज ऑल्सो डिवाइड टू इक्वल साइज. बघा, तुमचा जो लॉजिकल मेमरी असतो आणि तुमचा जो फिजिकल मेमरी असतो, दोघांचा साईज पार्टिशनचा एकच असतो, त्यालाच आपण पेजिंग असं म्हणतो. द साइज ऑफ पेज इज सेम ॲज दॅट द फ्रेम. येस, फ्रेमचं साईज आणि पेजचं साईज सेम असतो. फ्रेम म्हणजे फिजिकल मेमरी, पेज म्हणजे लॉजिकल मेमरी. अरे हो ना, विसरले का? फिजिकल मेमरी म्हणजे फ्रेम, लॉजिकल मेमरी म्हणजे पेज. ठीक आहे, चलो. फिट इन टू अ फ्रेम अँड देन देअरफॉर इट कॅन बी असाइन टू एनी फ्रेम. आपण कोणत्याही फ्रेमला असाइन करू शकतो जो फ्री आहे. जो फ्री आहे कुठेही असाइन करू शकतो, म्हणून या अलोकेशनला आपण म्हणतो नॉन कॉन्टिजियस मेमरी अलोकेशन. आणि हे करून आपण आपला फ्रॅगमेंटेशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. बेसिकली व्हेन अ कम्प्युटर प्रोग्राम इज टू बी एक्झिक्युटेड, द पेजेस आर लोडेड इनटू अवेलेबल फ्रेम अँड द टेबल इज डिफाइंड टू ट्रान्सलेट द user pages to main pages. The page is defined by hardware. Yes, it is a typical power of 2. आता हे कसंही बनत नाही, पॉवर ऑफ 2 मध्ये बनतो. ठीक आहे, पॉवर ऑफ 2 मध्ये 2⁻0 म्हणजे 1, 2⁻1 म्हणजे 2 असंच बनतो. पेजेस कसे बनतात असेच बनतात. 2⁻3 म्हणजे 8, 2⁻4 म्हणजे 16. हे पेजेस असेच बनतात, कसेही बनत नाही. 2च्या पॉवरने पेजेस बनतात. ठीक आहे, ठीक आहे, समजलं? समजलं का सगळ्यांना? समजलं का? लॉजिकल मेमरी, पीएमटी. पीएमटी म्हणजे पेज मॅप टेबल. पीएमटी म्हणजे काय असतो? पेज मॅप टेबल, जो रेकॉर्ड मेंटेन करतो. कोणत्या पेजला कुठं स्टोअर केले फिजिकल मेमरीमध्ये, तो रेकॉर्ड मेंटेन करतो. ठीक आहे, चलो. आता असतो सेगमेंटेशन. आता इथं प्रॉब्लेम काय? समजा आपल्याला ठीक आहे 4KB भेटला, 4KB भेटला, पण समजा आपण इथं फक्त एकच टास्क बोलतोय, आपण फक्त एकच जॉब घेतोय, आपण फक्त एकच जॉब. आता माझ्याकडे मल्टिपल जॉब आले तर जॉब 1 हा जॉब 1 झाला, असं माझ्याकडे जॉब 2, जॉब 3, जॉब 4, जॉब 5 असं आलं तरी अवघड होईल. तर त्या केसमध्ये आपण वापरतो सेगमेंटेशन. आपल्याकडे मल्टिपल जॉब झाले तर आपल्याकडे असतो सेगमेंटेशन. आता मी सेगमेंटेशन तुम्हाला एक्सप्लेन करतो आधी. सेगमेंटेशन काय बघा बरं, तर लक्ष द्या, सेगमेंटेशन आधी एक्सप्लेन करतो. ठीक आहे. आता मल्टिपल जॉब्स असतात, मल्टिपल जॉब्स, आणि मल्टिपल जॉबलाच आपण सेगमेंट असं म्हणतो. तो मेन प्रोग्राम म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम. आता ऑपरेटिंग सिस्टम हा झाला एक सेगमेंट, हा झाला सेगमेंट 1. त्याच्यानंतर मला स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं, स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं फंक्शन, हा झाला सेगमेंट 2. ऍक्च्युली याला सेगमेंट 0 घ्या, सेगमेंट 0 घेतलं, याला सेगमेंट 1 घेतलं. सब प्रोग्राम, एक छोटासा प्रोग्राम आहे, त्याला आपण म्हणतो सेगमेंट 3. असे मल्टिपल प्रोग्राम्स आहेत. डेटा एरिया हा झाला सेगमेंट 3, स्टॅक एरिया हा झाला सेगमेंट 4. अशा माझ्याकडे मल्टिपल प्रोग्राम्स आहे आणि सगळ्यांचे साईज डिफरंट आहेत. सगळ्यांचे साईज डिफरंट आहेत. येस, मेन मुद्दा काय? सगळ्यांचे साईज डिफरंट आहेत. यांना आपण काय म्हणतो? प्रोग्राम. सगळ्या प्रोग्रामचे साईज डिफरंट आहेत. आता इथं आधी काय होता सीन? पेजिंग मध्ये काय होता? आपला प्रोग्राम होता ना, प्रोग्राम त्याचा साईज एकच होता आणि त्याला आपण डिवाइड केलं आणि मग त्याला स्टोअर केलं. पण इथं काय? इथं आपल्याकडे मल्टिपल प्रोग्राम, सगळ्यांचे साईज डिफरंट आहेत. आपल्याकडे मल्टिपल प्रोग्राम सगळ्यांचे साईज डिफरंट आहेत. मग या केसमध्ये येतो सेगमेंटेशन. ठीक आहे, चलो. प्रोग्राम, मेन प्रोग्राम. आता जस्ट एक एक्झाम्पल घ्या. मेन प्रोग्रामचं लिमिट काय? 1000. म्हणजे आपण स्टोअर कुठून करणार? म्हणजे त्याचा साईज किती? साईज लिमिट म्हणजे त्याचा ऍक्च्युअल साईज. सो व्हॉट इज ऍक्च्युअल साईज? 1000 आणि स्टोअर कुठून करणार? 1400. म्हणजे बघा 1400 पासून 2400 पर्यंत कोण असणार आहे? सेगमेंट 0. आणि त्याचा साईज किती झाला? 1000चा साईज होता. ठीक आहे, 1000 साईज होता. ठीक आहे, नेक्स्ट सेगमेंट 2 बघा. सेगमेंट 1. सेगमेंट 1चा साईज किती आहे? 400. आणि तो कुठून स्टोअर होतोय? 6300. याला आपण तो सेगमेंट मॅप टेबल, SMT. म्हणजे कोणता डेटा कुठं स्टोअर होतोय मेमरीमध्ये. अगेन दिस इज ऑल्सो नॉन कॉन्टिजियस. दिस इज ऑल्सो नॉन कॉन्टिजियस मेमरी अलोकेशन. कारण आपला सेगमेंट जो आहे ना, रॅन्डमली कुठेही स्टोअर होते बघा. पण त्याचं रेकॉर्ड कोणाकडे असेल? येस, त्याचं रेकॉर्ड असेल SMT कडे. बघा 6300 6300 पासून 6700 म्हणजे किती झाले? 400. सो इथं झाला आपला सेगमेंट 1 विच इज ऑफ 400 साईज. मग सेगमेंट 2 कुठं स्टोअर होणार? 4300. बघा 4300 पासून 4700 म्हणजे हा झाला 400. दिस विल बी ऑफ साईज 400. राईट. सेगमेंट 3चं साईज कुठून स्टोअर होते? 3200. चला 3200 पासून 4300 म्हणजे याचा साईज काय? 1100चा डिफरन्स आहे. म्हणजे इट इज हॅव्हिंग अ डिफरन्स ऑफ 1100. राईट. अँड लास्ट सेगमेंट 4 इज स्टोर्ड इन 4700. 4700 पासून 5700 किती डिफरंट आहे? 1000. सो सेगमेंट 5चा किती स्पेस कंझ्युम करणार आहे? 1000चा स्पेस कंझ्युम करणार होतो. ठीक आहे. तर आपण असे सेगमेंट्सला मेमरीमध्ये अलोकेट करू शकतो आणि त्यांना स्टोअर करू शकतो. आणि याचा रेकॉर्ड कोण ठेवणार? SMT. हे बघा
खूप सिंपल आहे. पेजिंग आणि सेगमेंटेशनचा फरक एवढाच आहे. पेजिंग मध्ये आपला लॉजिकल मेमरी इक्वल साईजने डिवाइड होतो आणि सेगमेंटेशन मध्ये आपले प्रोग्राम्स असे इक्वली डिवाइड होत नाही. असं इक्वली डिवाइड होत नाही. असं इक्वली डिवाइड आपण त्यांना त्यांच्या साईजच्या अकॉर्डिंग त्यांना मेन मेमरीमध्ये स्टोअर करतो. बस दॅट इज ओनली कॉल्ड ॲज द पेजिंग अँड सेगमेंटेशन. तुम्ही रीड करू शकता. चलो सगळ्यांनी रीड करा बरं. चलो पटपट सगळ्यांनी रीड करा. सेगमेंटेशन इज सिमिलर टू दॅट ऑफ पेजिंग. सेगमेंटेशन पेजिंग सारखं सिमिलर आहे. पेजेस आर फिजिकल इन नेचर अँड दे आर फिक्स साइज वेअर सेगमेंट्स आर लॉजिकल ऑफ प्रोग्राम अँड देअर व्हेरिएबल साइज. सेगमेंटेशन मध्ये म्हणून आपण याला सेगमेंट्स म्हणतो. समजलं का? सेगमेंटेशन का म्हणतो? कारण यांना आपण म्हणतो सेगमेंट्स. दीज आर कॉल्ड एज सेगमेंट्स. अँड द सेगमेंट्स आर ऑफ व्हेरिएबल साइज. सेगमेंट्स आर ऑफ व्हेरिएबल साइज. राईट. For instance, each program is executed from can consider as consisting of segment, code, data and stack. Each of these can be further divided to further segments. Yes, आपण सेगमेंटला पण अजून डिवाइड करून त्यांना स्टोअर करू शकतो. रँडमली कुठे स्टोअर करू शकतो. आणि या स्टोरिंगला आपण म्हणतो नॉन कॉन्टिजियस मेमरी अलोकेशन. यांना आपण काय म्हणतो? नॉन कॉन्टिजियस मेमरी अलोकेशन. ठीक आहे. इन अ प्रोग्राम नॉर्मली वी हॅव मेन प्रोग्राम अँड सम सब प्रोग्राम्स. दिस कॅन बी सच एज स्क्वेअर रूट, pre-written, pre-compiled. This is an another segment. म्हणजे एका सेगमेंटच्या आतमध्ये आपण अजून मल्टिपल सेगमेंटला स्टोअर करू शकतो. ठीक आहे. समजलं का? समजलं का सेगमेंटेशन? डायग्राम समजलं का? ठीक आहे. चलो हा डायग्राम आणि हा थेअरी आहे सगळं तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे. चलो सेगमेंटेशन डन. सेगमेंटेशन नंतर आपला शेवटचा एक टॉपिक राहतो. खूप सिंपल. मला वाटते एक फक्त 5-10 मिनिट असून 5-10 मिनिटांमध्ये आपला व्हिडिओ एंड होतोय. ठीक आहे. आज माझेही भरपूर लेक्चर होते. सगळे लेक्चर कंप्लीट करून परत 2 तास 1.5-2 तास रेकॉर्ड करणं हा जॉब नाहीये. खूप खूप म्हणजे आता माझं कंडिशन काय, माझी हालत काय ते मलाच माहिती आहे ऍक्च्युली फक्त. ठीक आहे. पण काय तुमचे एक्झाम्स आले, ऑप्शन आहे आपल्याकडे. कंटाळा करून अरे यार थोडं थोडं करू, उद्या करू, परवा करू असं करून चालणार नाही. कारण एफर्ट्स घ्यायचं ठरवलं ना तर काही होऊ दे, बिंदास एफर्ट्स घेत राहायचं. ठीक आहे. चलो हा आता लास्ट टॉपिक आपला 3 मार्क्स किंवा 4 मार्क्सला विचारणारा कन्सेप्ट आहे आपण. ठीक आहे. खूप इझी कन्सेप्ट ऍक्च्युली, तुम्हाला याच्याबद्दल ऑलरेडी नॉलेज असेल. कम्प्युटर व्हायरस आणि कम्प्युटर वर्म. ठीक आहे. कम्प्युटर व्हायरस, कम्प्युटर वर्म. ठीक आहे. सो व्हायरस काय असतो? कम्प्युटर व्हायरस इज अ टाइप ऑफ कम्प्युटर प्रोग्राम दॅट when executes replicates itself and insects its own code, ultimately affecting the functioning of the computer. व्हायरस हा व्हायरस आणि वर्म दोन्ही कम्प्युटर फाइल्स असतात. कम्प्युटर प्रोग्राम फाइल्स असतात. कम्प्युटर प्रोग्राम असतात. पण व्हायरस काय करतो? हा हार्मफुल असतो. आपल्या कम्प्युटर फाईलला डिलीट करतो, करप्ट करतो. वर्म हा आपल्या कम्प्युटरला हार्म करत नाही, पण आपल्या कम्प्युटरच्या एफिशियन्सीला इम्पॅक्ट करतो. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल देतो रे. शॉर्ट अँड सिम्पल टू या टॉपिकला सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल देतो. ठीक आहे. तुम्ही व्हायरस बद्दल ऐकलंच असेल सगळ्यांनी, बरोबर? आता व्हायरस हा एक असा कम्प्युटर प्रोग्राम फाईल असतो जो कम्प्युटरच्या आतमध्ये गेल्यानंतर ना, व्हायरस हा बेसिकली कम्प्युटर एक प्रोग्राम असतो. प्रोग्राम बेसिकली त्याला बेसिकली डॉट एक्झिक्यूट हा एक्झिक्युटेबल फाईल असतो. .exe .bat असं एक्झिक्युटेबल फाईल्स असतात हे लोक. ठीक आहे. हे बेसिकली एखादा प्रोग्राम सोबत रन होतात. व्हायरस फाईल एखादा प्रोग्राम सोबत रन होतो. ठीक आहे. जसं व्हायरस फाईल रन होतो ना, तो तुमच्या कम्प्युटरच्या डेटाला डिलीट करणार तुमच्या परमिशन शिवाय, तुमच्या कम्प्युटरचा आतमधल्या डेटाला करप्ट करणार, तुमच्या कम्प्युटरला रिस्टार्ट करणार. सो तुमच्या परमिशन शिवाय भरपूर गोष्टी तुमच्या कम्प्युटरमध्ये होणार. दॅट इज व्हायरस फाईल. म्हणजे तुमच्या कम्प्युटरला हार्म कॉज करणार, हार्म, नुकसान. त्याला आपण म्हणतो व्हायरस. वर्म असं काही करत नाही. वर्म जो आहे हा पण एक कम्प्युटर फाईल असतो, पण हा तुमच्या ऑपरेटिंग सिस्टमला त्रास देणार. हा काय करणार माहिती का? ऑपरेटिंग सिस्टमच्या एरियाजला कव्हर करणार, एरियाला ब्लॉक करणार, एरियाला कव्हर करणार आणि ऑपरेटिंग सिस्टमला कुठेतरी वेगळ्या ठिकाणी एंगेज करणार. आता ऑपरेटिंग सिस्टम वेगळं कुठेतरी एंगेज झाला म्हणजे हा वर्मच्या वरती एंगेज झाला तर तुमचं काम, तुम्ही ऍज अ युजर तुमचं काम इफेक्ट होणार. म्हणजे ऑपरेटिंग वर्म काय करतो? वर्म हा पण एक कम्प्युटर फाईल आहे जो ऑपरेटिंग सिस्टमला कुठेतरी एंगेज करणार आणि तुमचा सीपीयूचा एफिशियन्सी कमी करणार. म्हणजे तुमचा कम्प्युटर जो आहे तो स्लो काम करणार आणि तुमचं काम स्लो होणार. म्हणजे तुमचा कम्प्युटरला हा काय हार्म कॉज करणार, तुमच्या कम्प्युटरच्या आतमध्ये डेटा फाईल्स डिलीट करणार नाही, पण तुम्हाला इनडायरेक्टली तो हार्म करणार. दिस इज कॉल्ड एज कम्प्युटर वर्म अँड दिस इज कॉल्ड एज कम्प्युटर व्हायरस. ठीक आहे. समजलं का वर्म आणि व्हायरस काय असतो? ठीक आहे. तर फक्त याच्यामध्ये नोट्स मला माहित पाहिजे.
याचे डेफिनेशन बघा. अ कम्प्युटर वर्म, आधी वर्म बद्दल बघूयात. अ कम्प्युटर वर्म इज सेल्फ रेप्लिकेटिंग. हा, आता कम्प्युटर वर्म ना नेटवर्क थ्रू शेअर होतो, नेटवर्किंग मोस्टली हा सेल्फ रेप्लिकेट होतो. सेल्फ रेप्लिकेट आणि नेटवर्क मधनं जातो. इंटरनेट मधला हा स्प्रेड होतो आणि नेटवर्क मधनं जातो. मॅलिशियस प्रोग्राम दॅट स्प्रेड्स ऑटोमॅटिकली थ्रू नेटवर्क्स. येस, हा नेटवर्क मधनं स्प्रेड होतो आणि सेल्फ रेप्लिकेट होतो. 1 चे 2 होतात, 2 चे 4 होतो. ऑटोमॅटिकली हा रेप्लिकेट होत राहतो विदाउट निडिंग अ होस्ट फाईल ऑर युजर ऍक्शन. म्हणजे याला कोणत्याही फाईलची गरज नाहीये. व्हायरसला फाईलची गरज असते. व्हायरस एखादा फाईलच्या आतमध्ये लपलेला असतो, पण याला काही नाही. हा डायरेक्ट स्वतःला रेप्लिकेट करतो आणि पुढे मूव्ह होत राहतो. ठीक आहे, याला पण वर्म म्हणतो. की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वर्म आर डज नॉट नीड एनी होस्ट प्रोग्राम. त्याला कोणत्याही प्रोग्रामची गरज नाही. तो स्वतः इंडिपेंडेंट आहे. तो स्वतः रेप्लिकेट होणार आणि तुमच्या ऑपरेटिंग सिस्टमला त्रास देणार आणि ऑपरेटिंग सिस्टमचा एफिशियन्सी कमी करणार. म्हणजे सीपीयूला कुठेतरी वेगळ्या ठिकाणी एंगेज करणार आणि तुमचं काम नुकसानमध्ये जाणार. स्प्रेड ऑटोमॅटिक स्प्रेड होणार. युजेस नेटवर्क वल्नरेबिलिटीज, म्हणजे नेटवर्क यासाठी खूप मोठा वल्नरेबल थ्रेट आहे. नेटवर्क मधनच शेअर होतो. कन्झ्युम नेटवर्क बँडविड्थ, म्हणजे नेटवर्कचा बँडविड्थ पण कन्झ्युम करणार. म्हणजे तुमचा जो इंटरनेट आहे, इंटरनेट बँडविड्थ तुम्हाला माहिती आहे, CS2 मधला 4th चॅप्टर बँडविड्थ. तुमचं नेटवर्कचा जो बँडविड्थ असतो त्याला पण कन्झ्युम करणार वर्म. आता हा तुमचा लॅन केबल आहे. लॅन केबल मधला एवढा पोर्शन तुमचा वर्म कन्झ्युम करत असेल तर तुमचा इंटरनेट स्पीड अल्टिमेटली कमी होणार ना. तुमचा इंटरनेट स्पीड कमी होणार आणि तोच वर्म करतो. कॅन स्लो डाऊन एंटायर नेटवर्कला स्लो करू शकतो वर्म जर तुमच्या नेटवर्कमध्ये आला तर तुमचं इंटरनेटचं स्पीड पण कमी होऊ शकतो. तो धोकादायक नाहीये, तो तुम्हाला त्रास नाही देणार, तो तुमच्या फाईलला डिलीट नाही करणार. इट इज नॉट हार्मफुल बट इट कॅन इम्पॅक्ट द एफिशियन्सी ऑफ द नेटवर्क और एफिशियन्सी ऑफ द कम्प्युटर. तुमचा ऑपरेटिंग सिस्टमला त्रास देणार, नेटवर्कला त्रास देणार आणि तुमचं काम स्लो होणार. तो करतो वर्म, तो असतो वर्म. समजलं का वर्म काय असतो? चलो मग व्हायरस काय असतो? अ कम्प्युटर व्हायरस इज अ मॅलिशियस प्रोग्राम. मॅलिशियस म्हणजे खतरनाक, डेंजर प्रोग्राम असतो. दॅट अटॅचेस इटसेल्फ टू अ होस्ट फाईल. तो स्वतःला एका होस्टला अटॅच करून घेतो. अँड स्प्रेड वेन इन्फेक्टेड फाइल्स इज एक्झिक्युटेड. म्हणजे इन्फेक्टेड फाईल एक्झिक्यूट होताना, म्हणजे फॉर एक्झाम्पल तो एक गेम आहे, तर गेम सोबत एक व्हायरस आहे. त्या गेम सोबत म्हणजे ज्यावेळेस आपण हा गेमला रन करतो ना, हा व्हायरस पण त्यासोबत रन होणार. गेमला रन करताना व्हायरस पण रन होणार आणि हा स्वतःला त्याचा ऍक्शन कॉज करणार. फाईल्सला डिलीट करणार, फाईल्सला रेप्लिकेट करणार, डुप्लिकेट कॉपी बनवणार, कम्प्युटर रिस्टार्ट करणार. ठीक आहे. इट कॅन डॅमेज डेटा, स्लो डाऊन द सिस्टम और कॉज सिस्टम फेलियर. काही करू शकतो तो. ठीक आहे. व्हायरस पण आपल्याकडे भरपूर टाइप्स असतात. बूट सेक्टर इन्फेक्टर्स, मेमरी रेसिडेंट इन्फेक्टर्स, फाईल स्पेसिफिक इन्फेक्टर्स अँड कमांड प्रोसेसर इन्फेक्टर्स. आता या व्हायरस बद्दल तुम्हाला शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करतो काय काय हे लोक काम करतात. बूट सेक्टर इन्फेक्टर, तुम्ही हे स्वतःहून पण लिहू शकता. एक्झाम मध्ये विचारतात व्हॉट इज व्हायरस. एक्झाम मध्ये विचारतात व्हॉट इज व्हायरस, एक्सप्लेन द टाइप्स ऑफ व्हायरस. व्हॉट इज व्हायरस, एक्सप्लेन द टाइप्स ऑफ व्हायरस. एक्झाम मध्ये विचारतात तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. व्हायरस काय ते तर बघितलं. बूट सेक्टर व्हायरस, बूट म्हणजे काय? स्टार्ट. रिबूट म्हणजे काय? रिस्टार्ट. समजून घ्या. बूट म्हणजे काय? स्टार्ट. बूट सेक्टर इन्फेक्टर काय करतात ना, ऑटोमॅटिकली एखादा फाईलला ओपन करत राहणार. हे व्हायरस असे असतात, तुम्ही गेम ओपन नाही केलं पण गेम ओपन होणार. तुम्ही सॉफ्टवेअर ओपन नाही केलं पण सॉफ्टवेअर ओपन होणार. हे व्हायरस ते काम करतात. बूट सेक्टर इन्फेक्टर ऑटोमॅटिकली प्रोग्राम्सला ओपन करत राहणार. मेमरी रेसिडेंट इन्फेक्टर, हे लोक काय करतात ना, मेमरी समजा मेमरी 4 GB मेमरी आहे, तर हा व्हायरसच 3 GB कन्झ्युम करणार. म्हणजे मेमरी रेसिडेंट, म्हणजे तुमच्या प्रोग्रामला जागा देणार नाही. आणि हा रेसिडेंट तिथंच तो कब्जा करणार तुमच्या मेमरीला. त्याला पण तो मेमरी रेसिडेंट इन्फेक्टर. फाईल स्पेसिफिक इन्फेक्टर, एखादा पर्टिक्युलर फाईलला टार्गेट करून हे लोक जातात आणि त्या फाईलला डिस्ट्रॉय करतात. त्याला पण म्हणतो फाईल स्पेसिफिक इन्फेक्टर. कमांड प्रोसेसर इन्फेक्टर, हे कमांडवर काम करतात. जसं तुम्ही एखादा कमांड दिला, हे लोक ऍक्टिव्ह होतात आणि हे कम्प्युटरला हार्म कॉज करतात. ठीक आहे. चलो, आता यांच्याबद्दल मी तर इन्फॉर्मेशन दिले, मला वाटतं तुम्ही रीड करून घ्या. सिम्टम्स इन्फेक्टेड, हे एकदा रीड करून घ्या. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, तेच इथं दिलेले. इन्फेक्टेड फाइल्स इंक्रीज बाय 2 हा आता एक फाईल आहे समजा, ते फाईलचं साईज वाढत असेल तर समजून द्या तो दॅट फाईल इज अफेक्टेड बाय द व्हायरस फाईल. तुम्हाला आत्ताच सांगितलं ना मी. काय सांगितलं मी तुम्हाला आता? एखादा एक फाईल आहे तो समजा एक फाईल त्या फाईलला अटॅच कोण होतो? त्या फाईललाच व्हायरस अटॅच होतो ना. व्हायरस इज डिपेंडेंट. वर्म्स आर इंडिपेंडेंट. वर्म्सला असं कोणाची गरज लागत नाही, पण व्हायरसला फाईलची गरज लागते. एखादा फाईलची गरज लागते. मग तुमच्या कम्प्युटरमध्ये एक फाईल आहे, फॉर एक्झाम्पल तो 200 MB आहे, पण तो फाईलचा साईज दिसताना ऍक्च्युअल साईज 200 MB, पण तो दिसताना जर तुम्हाला तो 400 MB दिसत असेल, एक फाईल आहे 200 MB पण तो दिसताना 4 MB दिसत असेल, तर समजून जा त्या फाईल सोबत कोण आहे? व्हायरस आहे. असं आपण व्हायरसला ओळखू शकतो. फाईलचं साईज वाढल्याने आपल्याला समजून जाईल तिथं व्हायरस आहे.
फाईलचं साईज वाढले नाहीत आपल्याला समजायला तर व्हायरस आहे, कारण फाईल्स व्हायरस आर डिपेंडेंट ऑन दी फाईल्स. ठीक आहे, हे बघा इन्फेक्टेड फाईल्स इन्क्रीज बाय 205 बाईट्स. 205 ने जर वाढला तर समजून जा इन्फेक्ट झालं तो फाईल. इन्फेक्शन अकर्स व्हेन इन्फेक्टेड फाईल इज एक्झिक्युटेड. आता तुम्ही या फाईलला रन केला तर व्हायरस पण रन होणार. ठीक आहे, द व्हायरस देन लोड्स इट व्हायरल कोड इन टू द मेमरी. मग हा रॅम मध्ये येतो, मग हा पण रॅम मध्ये येणार आणि मग तिथून तुमचा कार्यक्रम सुरू होणार, फाईल डिलीट करण्याचा कार्यक्रम सुरू होणार. वन्स द मेमरी रेसिडेंट 205 इज एबल टू इन्फेक्ट कम्प्युटर फाईल्स ॲज दे ऍक्सेस्ड. त्यांना ऍक्सेस करताच ते त्यांचं काम सुरू करणार. ठीक आहे, चलो नेक्स्ट. इन्फेक्शन मेथड्स. कसे कसे इन्फेक्शन होऊ शकतात? एक तर अपेंड. व्हायरस फाईल कसं कसं येतात? अपेंड. द व्हायरल कोड अपेंड इटसेल्फ टू द अनएफेक्टेड प्रोग्राम. व्हायरस कोड काय करतो? जो प्रोग्रामला इफेक्ट नाही ना त्या प्रोग्राम सोबत जाऊन बसून जातो आणि मग त्या प्रोग्रामला रन करताना त्या प्रोग्रामला मारून टाकतो. समजलं का? अपेंड म्हणजे काय असतो? आता हा फाईल आहे, हा फाईल सोबत व्हायरस जाऊन बसणार, याला रन केल्यानंतर व्हायरस याला मारून टाकणार, गेला हा फाईल गेट डन. मग हा व्हायरस दुसऱ्या फाईलकडे जातो, हा फाईल परत तुम्ही रन करताना व्हायरसला मारून टाकणार, संपला. याला पण म्हणतो अपेंड. असं चालत राहणार आणि तुमचे फाईल्स डिलीट होत राहणार. याला पण म्हणतो अपेंड, याला पण म्हणतो अपेंड. रिप्लेस. द व्हायरल कोड रिप्लेसेस द ओरिजिनल एक्झिक्युटेबल प्रोग्राम कम्प्लिटली ऑर पार्शली. रिप्लेस म्हणजे काय? तो ऍक्च्युअल फाईलमध्ये व्हायरसचा कोड रिप्लेस करून टाकतो, म्हणजे तुमचा ऍक्च्युअल फाईल पण व्हायरस बनून जातो. खतरनाक आहे ना? इन्सर्ट. व्हायरल कोड इज इन्सर्टेड इनसाइड द बॉडी ऑफ एन एक्झिक्युटेबल कोड टू कॅरी आउट सम फनी ऍक्शन्स. हा, आता असं पण व्हायरस असतो जो व्हायरस कोड तुमच्या फाईलमध्ये जातो आणि काही फनी ऍक्शन्स होतात. जसं की तुमच्या समोर काहीतरी एक मेसेज येऊन येतो, फाइंड मी हु एम आय, असं काहीतरी मेसेज येऊन येतो. ठीक आहे, तर असं काहीतरी गोष्टी होतात तुमच्यासमोर, तुम्हाला वाटतं अरे हे काय झालं, आणि तो काय असतो? व्हायरस असतो. तो काय असतो? व्हायरस. हा व्हायरस जर त्या फाईलमध्ये गेला तर ते फाईल काहीतरी ऍक्शन परफॉर्म करतो, त्यालाच आपण म्हणतो इन्सर्ट. त्यालाच आपण काय म्हणतो? इन्सर्ट ऍक्शन होतो, इन्सर्ट ऍक्शन. डिलीट. सिंपल आहे, व्हायरस फाईल त्या फाईलमध्ये गेल्यानंतर त्याला डिलीट करून टाकतो. आणि रिडायरेक्ट. रिडायरेक्ट म्हणजे काय? तुमचा व्हायरस फाईल त्या फाईलमध्ये गेल्यानंतर तो फाईल ओपन होणार, वेगळंच भलतं काहीतरी फाईल ओपन होणार. तुमचा फाईल कोण आहे? हा आहे तुमचा फाईल. व्हायरस फाईल याच्यानंतर याच्यामध्ये गेल्यानंतर हा ओपन झाला पाहिजे ना, पण हा ओपन नाही होणार. हा व्हायरस काय करणार? दुसरंच वेगळं काहीतरी फाईल ओपन करून तुमच्या समोर ठेवणार. असे डिफरंट टाईपचे इन्फेक्शन मेथड्स असतात. असे डिफरंट टाईपचे इन्फेक्शन मेथड असतात. अपेंड म्हणजे काय? स्वतःला रिप्लेस करून घेणं. नाही, स्वतःला व्हायरल कोड अपेंड्स इटसेल्फ टू अनएफेक्टेड प्रोग्राम. अनएफेक्टेड प्रोग्राम म्हणजे तो त्या फाईलला अफेक्ट करणार आणि दुसऱ्या त्याला डिलीट करणार आणि दुसऱ्याकडे जाणार, असं एकावरून एक. ठीक आहे, रिप्लेस, इन्सर्ट, डिलीट, रिडायरेक्ट. ठीक आहे, समजलं? नाही समजलं तर थोडं मागे घ्या, परत बघून घ्या काय सांगितलं मी. ठीक आहे, चलो. त्याच्यानंतर व्हायरसला डिटेक्ट कसं करायचं? येस, व्हायरस डिटेक्ट करण्यासाठी आपल्याकडे चेकसम आपण वापरतो. चेकसम. येस, व्हॉट इज चेकसम? आता अँटीव्हायरस जे सॉफ्टवेअर होतं, अँटीव्हायरस आपल्याकडचे जे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर होतं, आपल्याकडचे सगळे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर काय करतात? चेकसम वापरतात. चेकसम. चेकसम म्हणजे काय? चेकसम म्हणजे काय? हाच कन्सेप्ट. आपल्या अँटीव्हायरस सॉफ्टवेअरकडे एक रेकॉर्ड असतो. आपल्या अँटीव्हायरस सॉफ्टवेअरकडे एक रेकॉर्ड असतो, कोणता फाईलचा साईज किती आहे, मग ते काय करतो? चेकसम मेंटेन करतो. अच्छा, हा फाईल 200 MB चा आहे, मग बरोबर आहे, याच्यामध्ये व्हायरस आहे. हा फाईल 400 MB का झाला, म्हणजे याच्यामध्ये व्हायरस आहे. असं चेकसम मेंटेन करतो. आपल्या अँटीव्हायरस सॉफ्टवेअरला माहिती आहे कोणता फाईलचा साईज किती आहे, आणि आपल्या अँटीव्हायरसला समजा त्या फाईलचं साईज जास्त भेटलं तर तो समजून जातो की याच्यामध्ये कोण आहे? व्हायरस आहे. मग आपला अँटीव्हायरस सॉफ्टवेअर काय करतो? त्या फाईललाच डिलीट करून टाकतो. येस, तो फाईलच डिलीट करून टाकतो किंवा त्या फाईलला एडिट करून टाकतो किंवा त्या फाईल मधलं व्हायरसला रिप्लेस करून टाकतो, सो दॅट व्हायरस विल नॉट स्प्रेड फर्दर. व्हायरस असा स्प्रेड होतो तुमच्या कम्प्युटरमध्ये. ठीक आहे, समजलं? अँटीव्हायरस काय करतो? सो अँटीव्हायरस चेकसम मेंटेन करतो. चेकसम त्याचा डिफरन्स काढतो. समजा काही डिफरन्स जाणवलं तर त्याच्यामध्ये कोण आहे? व्हायरस आहे. मग आपला अँटीव्हायरस याला क्लिअर करणार, आणि याला क्लिअर करता नाही आलं तर पूर्ण फाईलच डिलीट करणार. आणि अँटीव्हायरसने या पूर्ण फाईलला डिलीट नाही केलं तर काय होणार? हा व्हायरस याच्यामध्ये अपेंड होणार, मग हा दुसऱ्याकडे जाणार, त्याला पण इन्फेक्ट करणार, आणि हा इन्फेक्शन वाढत जाणार. सो आपण काय करतो? त्याला डिलीट करून टाकतो. दॅट इज व्हॉट वी कॅन असं आपलं व्हायरस डिटेक्शन होतो. मग व्हायरस रिमूव्ह करण्यासाठी काय करतो? आपण स्कॅन करतो. स्कॅन केल्यानंतर आपण एकतर त्याला डिलीट करून टाकतो किंवा त्याला क्युअर करतो. आणि व्हायरसला प्रिव्हेंट कसं करू शकतो? लाईक तुम्ही ऑफिशियल किंवा लिगल सॉफ्टवेअर वापरा, इलिगल सॉफ्टवेअर वापरू नका. तुमच्या लॅपटॉप किंवा पीसी मध्ये, मोबाईलमध्ये फायरवॉल ऑन ठेवा. फायरवॉल इज अ बॅरियर बिटवीन द नेटवर्क अँड द कम्प्युटर. सो एनी मॅलिशियस सॉफ्टवेअर और एनी मॅलिशियस फाईल कॅनॉट एंट्री इनसाइड अ कम्प्युटर. सो दीज आर सम प्रिकॉशन्स. खूप बेसिक पॉईंट्स यार, एवढं तर तुम्ही करू शकता. ठीक आहे, बॅकअप घेता. इन केस तुमचं काही फाईल इन्फेक्ट झालं तर तुमचा इम्पॉर्टंट फाईल तुमच्याकडे बॅकअप आहे. सो ऑलवेज हॅव अ बॅकअप ऑफ द इम्पॉर्टंट फाईल, सो दॅट दिस व्हायरस कॅन नॉट अफेक्ट युअर मेन प्रोग्राम्स. क्लिअर? एकदा हे नोट करून घ्या, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि थोडं समजून घ्या. सगळं खूप सिम्पल वर्ड्स मध्ये दिलेले आहेत, अँड डेफिनेटली तुम्हाला समजेल.
ठीक आहे. चलो सो हिअर वी कम टू, हे तर झालं ना आपलं मगाशीच. ठीक आहे. सो हिअर वी कम टू द एंड ऑफ दिस चॅप्टर कॉल्ड ॲज ऑपरेटिंग सिस्टम. ठीक आहे. थोडा हा व्हिडिओ लेंदी झाला, माय नो. ठीक आहे. पण ऑप्शन होता. पण आता काही लोक म्हणतील सर एवढं लेंदी व्हिडिओ का? बिकॉज कंटेंट मॅटर करतो. तुम्हाला पेपरमध्ये एवढं सगळं लिहिता आलं पाहिजे. कंटेंट खूप मॅटर करतो. म्हणून माझा सीएसचा कोणताही व्हिडिओ 10 मिनिटात 15 मिनिटात कधी संपत नाही रे, शक्यच नाही. आणि जो व्हिडिओ तुम्ही 10-15 मिनिटाचा बघताय तो वर्थ पण नाहीये. असा व्हिडिओ बघू पण नका. ठीक आहे. तर सीएसचा व्हिडिओ बघायचा ना, जेवढं लेंदी व्हिडिओ तेवढं बघा, तेवढं कंटेंट गेन करा. कारण तुमचा पेपर असतो 3 तासाचा, तुमचा पेपर असतो 3 तासाचा आणि तुम्हाला 50 मार्क्स असतात. टेक्निकली 50 मार्क्सला फक्त 2 तास दिला जातो, पण तुम्हाला 3 तास का दिले? कारण तुम्हाला कंटेंट एक्सप्लोर करून लिहायचंय, तुम्हाला कंटेंट इलॅबरेट करून लिहायचं. जेवढं तुम्ही लिहाल तेवढं कमी आहे. 3 तास तुमचा पेन थांबला नाही पाहिजे. म्हणून मी जेवढे क्वेश्चन घेतलेत ना, 100% तुमच्या पेपरमध्ये तोच क्वेश्चन आहे ना, गॅरंटीड. 100% तुमचा तोच क्वेश्चन आहे. 22 मार्क्स तुमच्या पॉकेटमध्ये. थोडं मेहनत करा, थोडं सेल्फ स्टडी करा, तुम्ही पण बसून अभ्यास करा. आता फक्त असं नाही की लेक्चर ऐकलं झालं, तुम्ही पण मेहनत करा. आता जे पॉईंट्स आहेत ना, जसे जसे पॉईंट्स आहेत ना तसेच तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. जसं पॉईंट तसं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, तेवढं प्रिपरेशन तुम्हाला करायचं. ठीक आहे. चलो देन थँक्यू सो मच फॉर कम्प्लिटिंग दिस व्हिडिओ. जो स्टुडंट एंड पर्यंत सगळं व्हिडिओ बघितलं ना, त्यासाठी माझ्याकडनं एक व्हेरी गुड आहे. माझ्याकडनं एक व्हेरी गुड आहे त्यासाठी. ठीक आहे. तुम्हाला 22 मार्क्स भेटलं. 22 मार्क्स तुम्हाला भेटलं. मी सारखं सारखं काय बघतोय, कॅमेरा ऑफ नाही झाला ना, ते बघतोय मी ऍक्च्युली. ठीक आहे. अजून एक सांगायचं काय झालं तर, प्लीज मॅक्झिमम मुलांपर्यंत मला पोहोचायचं आहे. मॅक्झिमम सीएसच्या मुलांना हेल्प करायचं, तोच माझा इंटेन्शन आहे. आय डोंट वॉन्ट लाईक्स, आय डोंट वॉन्ट सबस्क्रायबर्स, आय डोंट वॉन्ट कमेंट्स. आय जस्ट वॉन्ट टू हेल्प मॅक्झिमम अँड मॅक्झिमम सीएस स्टुडंट्स. तर एक हेल्प करा फक्त, छोटंसं हेल्प. तुमचे जेवढे पण सीएसचे ग्रुप्स असेल, जेवढे पण सीएसचे फ्रेंड्स असेल, सगळ्यांपर्यंत फक्त हा व्हिडिओ पोहोचायचं काम करा. बस तेवढं तुम्ही माझ्यासाठी एक छोटंसं हेल्प करा. मी तुमच्यासाठी अजून बाकीचे पण चॅप्टर्स आहे, रॅपिड रिव्हिजन किंवा मॅरेथॉन सिरीज तुमच्यासाठी मी घेऊन येईल. ठीक आहे. C++ ऑलरेडी रेकॉर्डेड आहे. C++ मी डे 1, डे 2, डे 3 मध्ये रेकॉर्ड करून दिले. तिथून तुम्ही 42 मार्क्स तुमचे सिक्युअर करू शकता. ठीक आहे. चलो बाय. शेअर विथ मॅक्झिमम फ्रेंड्स ॲज मच ॲज यू कॅन.